मराठी विज्ञान परिषदेच्या आजच्या प्रेरणादायिनी या कार्यक्रमात मी चारुशिला जुईकर आपलं सर्वांचे स्वागत करते. प्रेरणादायिनी म्हणजे नेहमीच्या वाटा न निवडता वेगळं काहीतरी करू पाहणाऱ्या आणि त्यात आपला ठसा उमटवणाऱ्या आणि यशस्वी होऊन इतरांना प्रेरणा देणाऱ्या महिलांची मुलाखत म्हणजे प्रेरणादायिनी. आजच्या आपल्या प्रेरणादायिनी आहेत श्रीमती अनुपमा कुलकर्णी. श्रीमती अनुपमा कुलकर्णी ह्या इलेक्ट्रिकल इंजिनियर असून त्या मुंबईच्या भाभा अणु संशोधन केंद्रात वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सन प्रयोगशाळेतील राज हेड्रॉन कोलायडर यासाठी ते काम केलं आहे. ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट. या विषयावर विविध वयोगटासाठी म्हणजे अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थी नंतर प्रौढ व्यक्तींपर्यंत त्यांची व्याख्यानं होत असतात. तर चला तर त्यांची अधिक माहिती घेऊया आजच्या मुलाखतीतून. ही मुलाखत घेणार आहेत मराठी विज्ञान परिषदेच्या विज्ञान अधिकारी श्रीमती अनघा वक्ते. श्रीमती अनघा वक्ते यांना मी विनंती करते की त्यांनी आपली ही सूत्र. नमस्कार. आजच्या प्रेरणादायिनी कार्यक्रमात तुमचं हार्दिक स्वागत. अनुपमाताई, खरं तर प्रत्येक कार्यक्रमाची प्रथा असते सुरुवातीला थोडक्यात परिचय करून देण्याची, पण आजच्या मुलाखतीतून आम्हाला तुमचा सविस्तर परिचय करून घ्यायचा आहे. प्रेक्षक हो, चारू मॅडमने तुम्हाला ओळख करून दिली की श्रीमती अनुपमा कुलकर्णी भाभा अणुसंशोधन केंद्रात वैज्ञानिक अधिकारी आहे. त्यांच्याविषयी आणि त्यांच्या संशोधनाविषयी आपण जाणून घेऊया आजच्या मुलाखतीला सुरुवात करूया शालेय जीवनापासून. अनुपमाताई, तुमचं शालेय जीवन कसं होतं? एखादा आठवणीतला किस्सा सांगितलात तर आम्हाला ऐकायला आवडेल. आपल्या कार्यक्रमाच्या सर्व श्रोत्यांना, प्रेक्षकांना नमस्कार. माझं शालेय शिक्षण सगळं डोंबिवलीत झालं. टिळकनगर विद्या मंदिरमध्ये मी होते आणि आमचं घरातलं सगळं मध्यमवर्गीय वातावरण, घरी सगळं शैक्षणिक वातावरण होतं आणि जनरली बऱ्यापैकी मार्क मिळत होते मला. आणि आई वडील माझे दोघंही अत्यंत हुशार आणि त्यामुळे आई विशेष मेहनत घ्यायची, आपल्या मुलांनी चांगलं करिअर करावं अशी तिची इच्छा होती. तिला स्वतःला शिकता आलं नव्हतं पुढे, त्याच्यामुळे ती जातीने लक्ष पुरवायची. परंतु एक 5वी-6वी पर्यंत मी म्हणजे 75-70% मिळेपर्यंत सामान्य विद्यार्थी होते आणि आपल्याला थोडा अभ्यास करून एक बरे मार्क मिळतात, त्यामुळे अधिक अभ्यास करायची गरज नाही असा एक छान गैरसमज आपण जसं सगळे विद्यार्थी करून घेतात तसा माझ्याकडे होता. घटना अशी झाली की 7वीत असताना आईने माझ्या मागे रकडा लावला की तू 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेला बस. तर तेव्हा काही बाहेरचे क्लास वगैरे नव्हते, त्यामुळे शाळा पहिल्या 15 मुलांना कोचिंग द्यायची. म्हणजे 6वीत पहिले 15 नंबर आले असतील त्यांना स्पेशल कोचिंग द्यायची. माझा 6वीत नंबर आला होता 36वा, मार्क होते 75%. तर आईने फारच लकडा लावला. तर म्हटलं ठीक आहे, प्रयत्न करून बघूया. म्हणून आमच्या उपमुख्याध्यापकांना मी विचारलं मला क्लासला परमिशन मिळेल का. त्यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये विचारलं. तर शाळेचे उपमुख्याध्यापक कसे असायचे करारी, ते तर वाजपेयी सर होते, तसेच होते. त्यांनी विचारलं कितवा तुझा नंबर, मार्क किती. मी आपले खाली माल घालून दोन्ही प्रश्नांची उत्तरं दिली. मग मधल्या मुलांनी काय करायचं तुला ऍडमिशन दिली तर, म्हणून त्यांनी पळवून लावलं. मला तर वाटलं बरं झालं, परत अभ्यास करायची कटकट नाही. पण आई सोडेल ती पिच्छा सोडेल ती आई कसली, तिने काही ऐकलं नाही आणि शाळेत जवळजवळ 4-5 वेळा मी त्यांच्याकडे गेले आणि शेवटी आता ही विद्यार्थी ऐकत नाही, तेव्हा 15 मुलांबरोबर ही 16वी आली तर ठीक आहे जाऊ दे. फक्त त्यांनी मला सांगितलं की तुला परीक्षेला बसायला देतोय, पण तू चांगला अभ्यास केला पाहिजे, स्कॉलरशिप मिळवून दाखवली पाहिजे. म्हटलं हो. मग घरी येऊन आईला सांगितलं. आता जबाबदारी वाढली आणि मग असं वाटलं की आता सरांचा शब्द असा खाली पडता कामा नये आणि आपल्याला थोडंसं, मला ते कुठेतरी आपलं अपमानास्पद असं वाटलं की 4-4 वेळा मी फक्त क्लासच्या परमिशनसाठी जाते. पण ह्या दोन्ही घटनेचा त्यावेळेच्या कोवळ्या मनावरती असा परिणाम झाला की मी अभ्यासाला खरंच सुरुवात केली आणि तेव्हा ते स्कॉलरशिपचे विषय इंटरेस्टिंग होते, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, भाषा विषय सगळे. मग एकदा आपल्याला गोडी लागली की आपण त्याच्यात पुढे सुरू होतो आणि मग जेव्हा एखादं मला स्कॉलरशिप मिळाली, मग पुढे 9वी मध्ये मला सर्वोत्तम विद्यार्थ्याचं बक्षीसही मिळालं शाळेमध्ये आणि मग म्हणजे रुळावर आली गाडी असं म्हणूया. शालेय विद्यार्थी असताना शिकून पुढे काय होणार असं विचारताच डॉक्टर, इंजिनियर प्रमाणेच शास्त्रज्ञ हेही उत्तर ठरलेलंच. तुमच्या बाबतीत असं होतं का? अजिबात नव्हतं. मी जसं त्यावेळेला चांगले मार्क मिळाल्यावरती सगळी मुलं वरच्या मार्कांची सायन्सला जायची, तसं मीही सायन्सला ऍडमिशन घेतली. 11वी-12वीला UN बांदोडकर कॉलेज ठाण्याचं, तिथे मी 11वी-12वी केली
आणि मला बायोलॉजीमध्ये त्यावेळेला असं होतं की पी-सी-एम किंवा पी-सी-बी घ्यायचे. म्हणजे मेडिकलला जायचं असेल तर पी-सी-बी, इंजिनिअरिंगला जायचं असेल तर पी-सी-एम. तर बायोलॉजीमधल्या नावांचं स्पेलिंग इतकं लांबलचक असायचं. मी मराठी मीडियममधनं म्हणजे शिकले होते. त्याच्यामुळे आधी एकतर 11वीचा सगळं जुळवून घेण्यामध्येच गेला इंग्रजी, मराठी माध्यमातनं असं. आणि ती स्पेलिंग इतकी लांब-लांब असायची की माझे हमखास चुका व्हायची. त्याच्यामुळे मला असं वाटायला लागलं की बायोलॉजीची स्पेलिंगची कटकट नको, त्यापेक्षा आपण आपलं पी-सी-एम करूया. या एका छोट्या कारणासाठी म्हणजे मी असं ठरवलं की नाही बायोलॉजीमध्ये आपण जायलाच नको. नको. आणि मग नंतर असं वाटलं की ठीक आहे, आपण पी-सी-एम करतोय ते पण काय वाईट नाही. तर आपण बघूया प्रयत्न करून. असं करून मग म्हणजे अमुक नाही तमुक नाही मग काय व्हायचं? तर इंजिनिअर होऊया. असं खरं सांगायचं तर खऱ्या अर्थाने प्रवास झाला इंजिनिअरिंगकडचा. तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर आहात. खरं तर अजूनही सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या शाखेत मुलींची संख्या तुलनेने कमी असते. हो. तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा विषय कसा निवडला? आता त्यावेळेला आपल्याकडे जास्त करून म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजेस होती. प्रायव्हेट कॉलेजेस नुकतीच सुरू झाली होती आणि मुख्य विषय इंजिनिअरिंगला बेसिक विषय होते आपले सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल. त्याच्यामध्ये सिव्हिलचा जॉब तर साधारण माहिती होता आपल्याला साईटवर आणि तशा प्रकारचं काम करावं लागेल. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा एक समज होता किंवा अजूनही काही बाबतीत तो खरा आहे की सॉफ्टवेअर जॉब जास्त असतो आणि त्याच्यामुळे सगळ्याच कंपन्या वेगवेगळ्या कारणांमुळे मुलींना स्वीकारतात अशातला भाग नाही. मग त्याच्यामुळे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा आपला एक मध्यम मार्ग होता की काही ना काही मुली इलेक्ट्रिकल इंजिनियर झालेल्या म्हणजे अशा पेपरमधनं वाचून किंवा असं एक कानावर होतं. त्याच्यामुळे मग आपण अगदीच एकटं किंवा वेगळं पडू नये त्याच्यापेक्षा मैलेली वाट चोखाळावी अशा ह्याने मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला सुरुवात केली. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेताना त्यावेळी तरी तुम्हाला संशोधन क्षेत्रात जाऊ असं वाटलं होतं? अजिबात नाही. खरं तर इंजिनिअरिंगच्या सुरुवातीच्या काळातलं मला अजून आठवतंय की आम्हाला वर्कशॉप प्रॅक्टिस एक विषय असायचा फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला. आणि त्याच्यामध्ये म्हणजे सगळे विषय होते. सुतारकाम, लोहारकाम, ज्याला वर्कशॉपमध्ये जे करावं लागतं ते सगळं आम्हाला करायला लागायचं. म्हणजे लोखंडाची सळी तापून त्याच्यावरती गरम असताना, लाल असताना घाव घालून त्याचा असा सपाट चमचा करायचा किंवा फिटिंगचे जॉब एकमेकाला फिट बसतील, एकमेकांमधनं जातील असे फिटिंगचे जॉब करायचे. म्हणजे खरोखरीच ती थोडीशी मेहनतीची कामं होती. परंतु मला स्वतःला ती आवडायची करायला आणि आवडायची म्हणण्यापेक्षा मला असं वाटायचं की मी आता इंजिनिअरिंगला आली आहे, मी आता इंजिनिअर बनणार आहे. तर मग मुलगी किंवा मुलगा हा भेद माझ्यापुरता असता कामा नये. आणि आमच्या शिक्षणामधनं म्हणजे शिक्षण देताना घरातही आई-बाबांनी असा कधी भेद केला नव्हता, की तू मुलगी आहेस म्हणून हे करू नको किंवा मला जी रिस्ट्रिक्शन होती तीच माझ्या भावाला सुद्धा होती. त्याच्यामुळे लहानपणापासून मुलगा-मुलगी असा भेद आणि मग त्याच्यामुळे आपण काही करावं किंवा काही करू नये असं वातावरणच नव्हतं आणि तीच गोष्ट माझ्या म्हणजे अंगात भिनली होती. त्यामुळे वर्कशॉप प्रॅक्टिस या विषयाचे सगळे जॉब सुद्धा माझे मीच करत असे आणि त्यामुळे खरं तर म्हणजे इतर मुली बऱ्याचदा आमच्या बरोबरच्या आयदर कुठल्या मित्रांना करायला सांगायच्या किंवा इन्स्ट्रक्टरला थोडंसं असं सांगायच्या की जाऊ दे ना आता जवळ-जवळ झालाच आहे वगैरे. पण माझं असं नव्हतं. मला तो मी केलेला जॉब उत्तमच म्हणजे माझा मलाच उत्तम व्हायला हवा असायचा आणि मी ते स्वतःच करायचे. तर अशा अर्थाने माझा म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा प्रवास सुरू झाला. त्याच्यापुढे मी इंजिनिअरिंग केलं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडमधनं. तिथे काही फारशा कंपन्या कॅम्पस इंटरव्ह्यूला येत नव्हत्या. त्याच्यामुळे मग पेपरमधल्या ॲडव्हर्टाइजमेंट वाचून किंवा त्यावेळेला तर काय इंटरनेट वगैरे असं काहीच नव्हतं. त्याच्यामुळे बाय पोस्ट ॲप्लिकेशन पाठवायचे किंवा कोणी काही सुचवलं की अरे इकडे काही घेतायत बघा, मग तिकडे आपणच ॲप्लिकेशन टाकायचा. असं सगळं सुरू होतं आणि तेव्हाच BARCची एंट्रन्स टेस्टची जाहिरात मला पेपरमध्ये बघायला मिळाली. BARCमध्ये ऑल ओव्हर इंडिया रिटर्न टेस्ट आधी घेतात आणि नंतर इंटरव्ह्यू घेतात. तर आता इतर अनेक ॲप्लिकेशन करतोय. मला BARC बद्दल खरं तर म्हणजे विचित्र वाटेल ऐकायला, पण मुंबईत राहूनही मला BARC बद्दल फारशी माहिती नव्हती किंवा जी माहिती होती ती म्हणजे अतिशय उच्च प्रतीची अगदी जुजबी म्हणजे 2-3 वाक्यापुरतीच माहिती होती की संशोधनाचं कार्य चालतं आणि आपण त्याच्यामध्ये म्हणजे ॲप्लिकेशन खरं तर ते वाचल्यावरती म्हटलं होतं की आपण कशाला ॲप्लिकेशन करतोय, ते मोठं काम आहे, आपल्याला काय त्याच्यात मिळणार आहे का? पण शेवटी असं वाटलं की ठीक आहे, इतर 10 टाकते तसा हे एक 11वा टाकून बघूया. म्हणून ॲप्लिकेशन टाकलं. मग त्यांचा कॉल आला, रिटर्न टेस्ट झाली, लगेच दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यूमध्ये सगळे आम्हाला खूप बेसिक प्रश्न विचारले होते. म्हणजे आमच्या ज्ञानामधलेच पण एकदम वेगळे विचारले होते. म्हणजे अक्षरशः असं वाटलं की हे प्रश्नांची उत्तरं आपण शिकत असताना आपल्याला कधीच पडले नाहीत हे प्रश्न जे त्यामुळे त्यांनी इंटरव्ह्यूला विचारले होते ते. अशा अर्थाने त्यांचे म्हणजे थोडीशी चुणूक बघायला मिळाली होती. आणि जेव्हा त्यांचं नंतर कॉल लेटर आलं तेव्हा तर म्हणजे माझा एकदम विश्वासच बसेना की अरे बापरे! इथे आपल्याला मिळतेय असं.
अशी एक म्हणजे संशोधनाच्या आणि सुरुवात झाली. सुरुवात झाली. भाभा अणुसंशोधन केंद्राच्या रेडिओ मेटलर्जी विभागात काम करणाऱ्या तुम्ही पहिला महिला अधिकारी आहात. हो. तर त्यावेळेचा तुमचा अनुभव कसा होता? महिला अधिकारी म्हणून काही अडचणी आल्या किंवा कधी कन्सेशन घेतलं गेलं का? अगदी खूप म्हणजे चांगला प्रश्न विचारलात, की जसं मी म्हटलं सुरुवातीला, की आमच्या घरी असा काही भेद कधी केला नव्हता आणि त्याच्यामुळे ते माझ्या अंगवळणीच म्हणजे पडलं होतं. आणि मला असं नेहमी वाटायचं, की मुलगी म्हणून मी स्वतःच माझ्याकडे बघत नव्हते. मी स्वतः माझ्यासाठी फक्त इंजिनिअर होते. मग जी कामं इतर इंजिनिअर म्हणजे मुलगे करू शकत असतील, ती कामं हं. मला यायलाच पाहिजे. म्हणजे बरं. शक्तीचा प्रयोग असेल का बाबा 50 किलो उचलायचे तर गोष्ट वेगळी आहे. पण वेगळी. असं काहीच काम नव्हतं इथे म्हणजे वजन उचलायचं अशा प्रकारचं काही काम नव्हतं. आणि सुरुवातीला म्हणजे मी जेव्हा इथे जॉइन झाले, आम्हाला BRCमध्ये सुरुवातीला 1 वर्ष ट्रेनिंग स्कूल असतं, तर 32 हं, विषय शिकवतात. हे पण हं. मला आधी माहिती असतं तर कदाचित मी परत अजिबात ॲडमिशन घेतली म्हणजे परत सुरुवात केली नसती. कारण कॉलेज संपल्यावरती परत 32 विषय शिकायचे हे कोणालाही आधी कळलं तर मला वाटतं निम्मे लोकं तरी ॲप्लिकेशन बरोबर. टाकणारच नाहीत. पण एकदा टाकल्यावरती यू हॅव टू गो थ्रू इट. मग त्याच्यामधनं सिलेक्शन झालं. रेडिओ मेटलर्जी विभागामध्ये मला म्हणजे माझी नेमणूक झाली. त्याच्यामध्ये काम हं, हं. करणारी मुलगी नाही हे मला नेमणूक जेव्हा होत होती तेव्हा माहिती होतं, की काम करणारी मुलगी नाही आहे. पण हं, मला असं वाटलं, की ही एक संधी आहे. कारण हं, तिथे मी जेव्हा चौकशी करायला गेले, की काय प्रकारचं काम त्या विभागामध्ये असतं, तेव्हा हं, मग मला असं कळलं होतं, की म्हणजे ग्लोब ऑफिस किंवा अशा प्रकारचं काम असतं, अमुक-अमुक काम असतं. आणि मग मुली का मी मी पण हाच प्रश्न विचारला होता, की मग तुमच्याकडे एक सुद्धा मुलगी कशी नाही? तर ते म्हणे, की हं. कोणी असं हे दाखवलं नाही आणि आम्हाला असं वाटतं, की मुलींना कदाचित हे म्हणजे जमणार नाही किंवा जमणार. हां, त्यामुळे आम्ही नाही घेतली कोणाला. मग मुलींना कदाचित जमणार नाही असं त्यांनी म्हटल्यावरती मी म्हटलं, की आता हे मला प्रूव्ह केलंच पाहिजे, की मुलींना हा जॉब नक्कीच जमेल. आज तर मुली बरं. सगळ्या क्षेत्रात जातात. अगदी, पण ही अगदी. गोष्ट म्हणजे जवळ-जवळ 25-30 वर्षापूर्वीची आहे. म्हणजे मी हो. इलेक्ट्रिकल इंजिनिअर झाले 92 साली, हं, 1992 मध्ये. त्यामुळे 1993 साली 1 वर्षाने आमची नेमणूक होते, तेव्हाचा हा प्रसंग आहे. आणि मग तिथे जॉइन झाल्यावरती माझे जे वरिष्ठ होते त्यांनी मला खूप म्हणजे सपोर्टिव्ह पाठिंबा चांगला दिला. माझ्या हं, हाताखालचे जे कनिष्ठ लोकं होते त्यांनी सुरुवातीला थोडं एक्सेप्ट नाही केलं. हं. एक्सेप्ट केलं नाही म्हणजे काय करायचं ते मी सांगितलेली कामं करायचे. पण त्याचं अच्छा. रिपोर्टिंग माझ्या वरिष्ठांना करायचं. म्हणजे एखादं काम हो. केलं हे मलाच येऊन सांगायचं नाही. अच्छा. पण मग ही गोष्ट मी माझ्या वरिष्ठांच्या कानावर घातली थोडीशी, हं. की असं-असं होतंय. म्हणजे काम ते करतात. म्हणजे कसं, की ते बरोबर. सापडू नयेत कुठे. मी असं हो, म्हणता कामा नये, की ह्यांनी काम केलं नाही मी सांगितलेलं. हो. पण एक वरिष्ठ म्हणून जसं रिपोर्टिंग त्यांनी मला करायला पाहिजे तसं सुरुवातीला केलं नाही त्यांनी. नाही केलं. पण मग माझ्या वरिष्ठांनी त्यांना म्हणजे डायरेक्ट न सांगता ते असंच म्हणायचे, की "हे काम कोणी दिलंय? मॅडमनी दिलंय. मग त्यांना जाऊन सांग. मला येऊन कशाला सांगतो?" असं. अशा अर्थाने त्यांनी मला म्हणजे खरोखरी चांगला पाठिंबा दिला. आणि मग वेळोवेळी माझ्यावरती विश्वास टाकून मोठी-मोठी वेगळ्या प्रकारची कामंही दिली BRCमध्ये. अच्छा. महाकाय प्रयोगशाळा, जिथे देवकणाचा शोध लागला. देवकण, गॉड्स पार्टिकल या संशोधन गटात तुम्ही सहभागी होता. या संशोधनाबद्दल आणि संशोधनादरम्यान आलेल्या तुमच्या अनुभवाबद्दल आम्हाला सविस्तर ऐकायला आवडेल. हो, नक्कीच आपण त्याच्याकडे वळूया. पण तिथे माझी निवड कशी झाली ह्याच्यासाठी आपल्याला प्रेक्षकांना आवडत असेल तर 1-2 गोष्टी आवर्जून नक्कीच. सांगायला मला आवडेल. हो, हो. या रेडिओ मेटलर्जी डिव्हिजनमध्ये मला म्हणजे नूतन जुन्या मशिनरीजचं किंवा जुन्या सिस्टमचं नूतनीकरण ही कामं सुरुवातीला मिळाली होती. म्हणजे आमच्या रिले बेस सिस्टम होत्या. त्याच्यावरनं ऑटोमेशनमध्ये त्यांचं कन्व्हर्जन करणं, PLC नवीन म्हणजे त्या डिव्हिजनला नवीन आणणं, अशा प्रकारची नवीन-नवीन डेव्हलपमेंटची कामं मला सुरुवातीपासून मिळत गेली. त्याच्यामध्ये मला म्हणजे चांगलं यशही मिळालं. आणि असं करतानाच 1-2 आव्हानात्मक कामं अशी माझ्याकडे आली होती. वास्तविक एक जे काम होतं ते आमच्या डिव्हिजनचं सुद्धा नव्हतं. पण मी भारतीय टेक्नॉलॉजीची मशीन्स आमच्या डिव्हिजनमध्ये म्हणजे लोकली ज्याला आपण म्हणतो डेव्हलपमेंट केली, भारतामध्ये केली. परदेशी मशीनना पर्याय म्हणून अशा काही गोष्टी डेव्हलप केल्या होत्या. त्यामुळे त्या कामाची मला विचारणा झाली. ते एक फ्रेंच बनावटीचं उपकरण होतं आमच्याकडे. 1985 साली आमच्या डिपार्टमेंटला ते आलेलं होतं आणि त्याचा एक कंट्रोल सिस्टम भाग फेल गेला होता. फर्नेस चांगली होती. तर त्याचा त्यांना मशीन चालू करायचं, तर त्या कंपनीला त्यांनी विचारलं, की आम्हाला हे मशीन म्हणजे परत चालू करून द्या, त्याच्यामध्ये फॉल्ट आलाय. तर त्या फ्रेंच कंपनीने त्यांना त्यावेळेला जे किंमत सांगितली होती, ती 1,00,00,000 किंमत सांगितली होती त्यावेळेला. म्हणजे ही जवळ-जवळ 2000 सालची गोष्ट आहे. हां. आणि 1,00,00,000 म्हणजे खूपच जास्त होती मशीनची किंमत त्यावेळेला आणि आमचं संशोधनाचं काम त्या डिपार्टमेंटचं अडून राहिलं होतं. तर माझं थोडंसं नाव ऐकून त्यांनी मला विचारलं, की "तू बघतेस का? तुला काही करता येईल का?"
तर मी त्या मशीनचा थोडासा अभ्यास केला आणि मग माझ्या लक्षात आलं, की भारतात मिळणारी काही उपकरणं वापरून एका वेगळ्या प्रकारे आपण ह्या मशीनचं दुरुस्त करू शकू. मग मी इथल्या जवळ आपल्या भारतीय कंपन्यांना काही कॉन्टॅक्ट केला. आमच्या इथे प्रपोजल तयार केलं आणि मला सांगायला अगदी आनंद वाटतो, की एक 6-7 महिन्यांच्या काळामध्ये केवळ 12 लाखामध्ये ते मशीन हो. मी पूर्ण नवीन केलं आणि ज्याच्यामध्ये जुन्या मशीनपेक्षा त्यांना ॲडिशनल फॅसिलिटी दिल्या होत्या. म्हणजे हां, त्यांच्या हां. संशोधनाला लागतात त्या. सगळं ग्राफिकल स्क्रीनवर दिसत होतं, कॅल्क्युलेशन्स होत होती. अशा प्रकारे त्यांना आधीच्या मशीनपेक्षाही चांगलं सुपिरियर असं मशीन मी देऊ शकले. आणि त्यावेळेला करोडोची लाखोमध्ये किंमत हो, आणली तुम्ही. अगदी, अगदी. ही करोडोची लाखोमध्ये झाली. त्यावेळेला मला आठवतंय माझ्या त्या सीनियरनी मला ज्या कॉम्प्लिमेंट दिल्या होत्या. मला म्हणाले होते बरोबर. ते, की "तू हे काम म्हणजे तुम्ही असं म्हणालात तसं करोडोंचं फक्त 12 लाखामध्ये हं. करून बी-आर-सीने तुला भविष्यात जो पगार देऊ करेल, तो तू अगोदरच सरकारकडे जमा केलेला आहे." असं म्हणून अगदी. त्यांनी अगदी म्हणजे शाबासकीची थापच माझ्या पाठीवर मारली होती. अशाच बरोबर आहे. दरम्यान आमच्याकडे एक हेवी इंजिनिअरिंगचं काम आलं होतं, की 40 टनाची क्रेनची पूर्ण म्हणजे प्रोक्युरमेंट, कन्स्ट्रक्शन म्हणजे आपण तयार करणं, विकत घेणं, उभारणी करणं प्लांटमध्ये हे सगळं काम माझ्याकडे आलं होतं. हं, खरं तर हं. हे हेवी इंजिनिअरिंगचं काम आहे. म्हणजे जास्त करून मेल डॉमिनेटिंग मुळातच इंजिनिअरिंग हा हं. एरिया मेल डॉमिनेटिंग आणि हेवी इंजिनिअरिंगचं त्याच्याहून मेल डॉमिनेटिंग. परंतु तोपर्यंत माझ्या सीनियर्सना माहिती होतं, की कुठलीही जबाबदारी हिच्यावरती म्हणजे सोपवली तरी व्यवस्थित पार पाडते. त्यामुळे त्यांच्या मनात कुठलाही संदेह नव्हता. मग ते 40 टनाच्या क्रेनचं कामही मी यशस्वीरित्या म्हणजे आमच्या उभारणीसाठी चालू होती. बाकी सगळ्या साईटवर जाऊन इन्स्पेक्शन करणं वगैरे ही कामं तर मी नेहमीच करत होते. अच्छा. त्यावेळेला मला म्हणजे वेगवेगळ्या कामांसाठी भारतभर फिरायला लागायचं आणि मग वेगवेगळ्या साईटला जेव्हा भेटी देताना असंही माझ्या म्हणजे लक्षात आलं होतं, की आपण टेबलावर बसून वर्षभर जरी बसलो किंवा पुस्तकं वाचली, जर्नल्स वाचले तरी जे शिकू शकणार नाही, ते 1 किंवा 2 दिवसाच्या साईट बरोबर. व्हिजिटवरती कळू शकतं. त्यांच्याकडे जाऊन त्यांनाच प्रश्न विचारून त्यांच्या कामाची माहिती घ्यायची आणि परत त्यांचं मूल्यमापन करायचं. अशी दुहेरी जबाबदारी असते जेव्हा आपण कंपनीचं मूल्यमापनासाठी जातो तेव्हा. तर या बरोबर. 40 टनाच्या क्रेनची उभारणी म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगते, की त्याची उभारणी होती 5व्या मजल्यावरती. म्हणजे हो. 4 मजल्यावरती काही नाही. प्लांटचीच हाईट आमच्या 5व्या मजल्यावरती क्रेन उभी राहणार. खाली मध्ये काही नाही. खाली ग्राउंड फ्लोअरला हं. आपण सगळं काम करणार. 5व्या मजल्यावरती क्रेन उभी राहणार. आणि हं. एक स्टेज अशी आली, की मला तिथे वरती जाऊन इन्स्पेक्शन करणं गरजेचं होतं, म्हणजे त्याचे हो. प्रमुख म्हणून. आणि मग क्रेनवरती चढताना मंकी लॅडर म्हणून म्हणजे लागते आपल्याला. हं, हं. मंकी लॅडर म्हणजे अच्छा. काय? एरवी आपली लॅडर अशी तिरकी असते ना, तिरकी म्हणजे असते. आपण असं-असं चढून जातो. शिडी असते ती. बरोबर. तर हो. ही अशी एकदम सरळ असते आणि हो. आपल्याला त्याच्यावरती जसं माकड चढतं, तसं जावं अच्छा. लागतं. म्हणजे दोन्ही हात आणि दोन्ही पाय ह्याचा वापर करून. हो. त्याच्यामुळे जर का हात सुटला किंवा पाय जर सटकला, तर म्हणजे कपाळमोक्षच. दुसरं काहीच नाही. मध्ये हं. काहीच नसतं. हं. त्याच्यामुळे मी जेव्हा शिडी चढायला ती सुरुवात केली, तेव्हा आमचे सगळे वरिष्ठ, कनिष्ठ सहकारी एकदम म्हणजे पापणी पण न लावता मी वरती पोहोचेपर्यंत आवासून बघत होते. मला असं वाटलं बहुतेक देवाचा धावा करत असेल मनात, की मॅडम आमच्या वरती सुखरूप पोहोचू देत. पण त्याच्यामधनं माझ्या अनेक गोष्टी अशा साध्य झाल्या. माझा कॉन्फिडन्स तर वाढलाच. माझ्या कनिष्ठ सहकाऱ्यांनाही लक्षात आलं, की मॅडम स्वतः चढतायत. म्हणजे आता आपल्याला चढायचं हे आपल्याला सांगायला नको कोणी. नकोच. आणि सगळ्याच म्हणजे लॅबोरेटरीमध्ये काम करताना असेल किंवा बाहेर कंपनीमध्ये गेल्यावर असेल, मी असे पाठीमागे हात बांधून फक्त सूचना देते असं कधीच झालं नाही. मी स्वतः अच्छा. माझ्या हाताने काम करायचे आणि त्याच्यामुळे मग असं एक आपल्या शब्दाला नाही म्हटलं तरी वेगळा एक किंमत तयार होते, की आपण बरोबर. सांगितलंय तर नक्की करणार. त्यामुळे त्याच्यानंतर मला सहकाऱ्यांचं उत्तम सहकार्य हं. मिळालं आणि ह्या सगळ्या कामांमधनं जेव्हा म्हणजे सनला जाताना किंवा सनला पाठवण्यासाठी डिपार्टमेंटकडनं काही मोजक्या लोकांचा विचार करण्यात आला. तेव्हा ह्याची कुठेतरी नोंद नक्की केली गेली. मला हं. ती संधी म्हणून देताना. मग सनमध्ये आमचं काम जेव्हा होतं, तेव्हा भारतामधनं आपले साधारणतः 100 लोकं गेले होते तिथे 5-6 वर्षाच्या कालावधीमध्ये. म्हणजे अच्छा. प्रत्येक जण तिथे 1-1 वर्ष पाठवायचं डिपार्टमेंट. हां. तो परत आला की दुसरा जायचा. हे जास्त करून तिथल्या सुपर कंडक्टिंग मॅग्नेटच्या टेस्टिंगचं काम होतं. हं. आणि मी जेव्हा तिथे म्हणजे मला जेव्हा पाठवलं होतं, तेव्हा ही सगळी मॅग्नेट्स त्या सुपर कंडक्टिंग टनेलमध्ये सुपर कंडक्टिंग मॅग्नेट टनेलमध्ये बसवलेली होती. आणि मग अच्छा. त्याचं टनेलमध्ये आधी टेस्टिंग करायचं आणि मग जमिनीवरनं टेस्टिंग करायचं, असं काम होतं मला. त्याच्यामुळे मला एका अशा स्टेजला मी गेले, की जेव्हा सगळी इक्विपमेंट त्या जमिनीखालच्या टनेलमध्ये बसवलेली होती आणि मला त्याचा खूप छान ओव्हरव्ह्यू त्याच्यामुळे म्हणजे आला त्या पिरियडमध्ये मी गेल्यामुळे. खूप आधी गेले असते तर कदाचित ते मिळालं नसतं म्हणजे मला हं, त्याचं हं. बघायला. तर ते अनुभवही खूप छान आहेत म्हणजे तिथले. बरोबर.
आता सर लॅबोरेटरी मधल्या प्रत्यक्ष संशोधनाच्या वेळच्या अनुभवाबद्दल ऐकायला आवडेल मला. बरं. मग आपण त्याचे काही फोटो किंवा पिक्चर्स नक्की, बघूयात का? नक्की. हो, मी हो, स्क्रीन नक्की. शेअर करते. नक्की. आपल्याला दिसते का स्क्रीन? हो, हो. दिसते ना स्क्रीन? दिसते. हा, आता हे जे लार्ज हॅड्रॉन कोलायडर किंवा बिग बँग ह्याला म्हणजे म्हटलं गेलं, ते नेमकं कशासाठी होतं हे थोडक्यात सांगते, म्हणजे आपल्याला पुढे ऐकायला थोडंसं जास्त मजा येईल ते. हो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लांब लांबचे ग्रह तारे बघायचे असले तर आपण दुर्बीण वापरतो. मग जवळच्या वस्तू बघण्यासाठी किंवा मोजण्यासाठी आपल्याकडे स्केल असतं. त्याच्यापेक्षा छोट्या वस्तू मोजण्यासाठी किंवा बघण्यासाठी आपण मायक्रोस्कोप वापरतो. शाळेमध्ये सगळ्यांनी आपण मायक्रोस्कोप वापरलाय. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपही आपल्यापैकी जे उच्च शिक्षण घेत असतील सायन्समध्ये त्यांनी वापरला असेल. मग आता अणूच्या आतमध्ये जर बघायचं असेल तर आपण कसं बघणार? ते सुद्धा काही इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने दिसत नाही. मग अणूच्या आतलं बघण्यासाठी काय वापरतात तर हा ऍक्सिलरेटर वापरतात. लार्ज हेड्रॉन कोलायडर, लार्ज बिकॉज इट इज लार्ज. हेड्रॉन म्हणजे तो अणूच्या केंद्रातले जे पार्टिकल्स आहेत म्हणजे प्रोटॉन, न्यूट्रॉन त्याला हेड्रॉन म्हणतात. आणि कोलायडर म्हणजे आपण नेहमी समजा ऍक्सिडेंट झाला तर आपण म्हणतो ना बाईक आणि कार्स एकमेकांवरती हेड ऑन कोलिजन झालं, तसाच त्याचा अर्थ आहे की कोलायडर म्हणजे दोन पार्टिकल एकमेकावरती चक्क आपटले जातात आणि त्या आपटण्यामधनं किंवा त्या टक्करीमधनं दुसरा पार्टिकल निर्माण होतो. तर तो पार्टिकल काय आहे, अशा प्रकारे अणुकेंद्रकामधले पार्टिकल कशाचे बनलेले आहेत असं मूलभूत संशोधन करण्यासाठी हे मशीनची उभारणी करण्यात आली. आता आपल्याला समोर दिसतंय स्क्रीनवर हे सगळं सरफेस दिसतोय आपल्याला. हे मशीन उभारलेलं आहे जिनिव्हा मध्ये, म्हणजे फ्रान्स आणि स्वित्झर्लंड ह्याच्या बॉर्डरवर जिनिव्हा शहर आपल्या सगळ्यांना सुपरिचित आहे. तर तिथे जमिनीच्या खाली 100 मीटर खोलीवर, आता 100 मीटर म्हणजे जवळजवळ 30 मजली इमारत जर आपण जमिनीखाली उभारली तर त्याच्या ग्राउंड फ्लोअरला हे मशीन उभारलेलं आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना ही नळी दिसते इथे, जशी आपली पाणी घालायची नळी असते तशीच नळी म्हणजे हा टनेल आहे. आणि सगळी उपकरणं ह्या टनेलमध्ये या भुयारामध्ये बसवलेली आहेत जमिनीखाली. आणि इथून आपल्याला खाली जायला दिसतात त्या वेगवेगळ्या लिफ्ट आहेत मटेरियल नेण्यासाठी किंवा माणसांना सुद्धा जाण्यासाठी. त्याच्याबरोबर इकडे पण आपल्याला एक छोटी रिंग दिसते, हा त्या साखळीमधलाच एक छोटा ऍक्सिलरेटर आहे. आता जर आपण जमिनीवरनं बघितलं तर ही अशी रिंग दिसेल आपल्याला, सर्क्युलर रिंग, गोलाकार आहे. ह्याचा परिघ आहे तो 27 किलोमीटर आहे आणि व्यास 9 किलोमीटर आहे. म्हणजे तुमच्या मराठी विज्ञान परिषदेचं सायन्सचं जे ऑफिस आहे तिथून जर निघालं तर ठाण्यापासून असा एक गोल सर्कल तयार होईल, इतक्या मोठ्या अंतरावरती हे जमिनी खाली बसवलेलं आहे. आणि मग हे जे लाल सर्कल आपल्याला दिसत आहेत हे पॉइंट ऑफ कोलिजन किंवा पॉइंट ऑफ इंटरॅक्शन आपण म्हणू शकतो. म्हणजे जिथे दोन पार्टिकल एकमेकांना टक्कर देणार आहेत आणि मग त्या टक्करीमधनं जो नवीन पार्टिकल तयार होणार आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी तिथे बरेच मोठे मोठे डिटेक्टर्स बसवलेत. आपल्याला जे दिसत आहेत नावं, एलिस, अटलास, CMS, ही सगळी त्या डिटेक्टरची नावं आहेत. आपण बघू शकतो इथे की हा इकडचा भाग स्वित्झर्लंड मध्ये आहे आणि इकडचा फ्रान्स आहे. त्याची बॉर्डर अशी मधनं जाते. त्यामुळे तुम्ही जर मला विचारलं की तुम्ही जर स्वित्झर्लंड मध्ये किती वेळा गेलात तर मी तुम्हाला काहीतरी 700 वेळा सांगू शकेन, कारण मी तेव्हा फ्रान्स साईडला राहत होते. त्यामुळे रोजच इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करायला लागायची. आणि ह्या सगळ्याचा कंट्रोल सर्न कंट्रोल सेंटर, जो लोकेशन वाईज पण त्याच्या सेंटरमध्ये बसलेला आहे, तिथून होतं कॉम्प्युटरच्या साहाय्याने, रिमोटली होतं ऑपरेशन. आता या भुयाराच्या आतली रचना आपल्याला थोडक्यात दिसते की हे मोठे दिसतात ते डायपोल मॅग्नेट, लांब लचक, म्हणजे ह्या टनेलमध्ये सगळे बसवलेले आहेत ते. इकडे सगळ्या सर्व्हिसेसची लाईन दिसते आपल्याला, बरेच असंख्य पाईप इथे दिसत आहेत. त्याच्या खाली सुद्धा आपल्याला काही काही इक्विपमेंट दिसत आहेत आणि अशी वेगळ्या प्रकारची इक्विपमेंट टनेलमध्ये ये जा करण्यासाठी आपण बघू शकतो. आता ही जे मॅग्नेट्स आहेत
एक एक मॅग्नेट हे 30 टन वजनाचं आहे. डायपोल मॅग्नेट्स आहेत ती मोठी मोठी, हो. 15 मीटर लांब. म्हणजे 5 मजली बिल्डिंग जर आडवी केली तर केवढी होईल तेवढं एक मॅग्नेट, डायपोल मॅग्नेट. आणि अशी 1232 मॅग्नेट त्या टनेलमध्ये आहेत, 15 मीटर लांबीचं प्रत्येक मॅग्नेट. आणि टोटल सगळे मॅग्नेट म्हणजे डायपोल, सेक्स टू पोल, ऑफ टू पोल असे जर सगळे मॅग्नेट धरले छोटे मोठे मिळून तर त्याची संख्या 7,000च्या वरती जाते. तर माझं जे काम होतं हे या डायपोल मॅग्नेटचा प्रोटेक्शनसाठी, त्याच्यासाठी संरक्षण प्रणाली भारताने त्यांच्या सनच्या डिझाईन प्रमाणे विकसित केली होती. आणि त्याचं ज्याला आपण हार्डवेअर कमिशनिंग म्हणतो त्याच्यासाठी मी तिथे गेले होते. त्याच्यामुळे हे त्याचं डायपोल मॅग्नेटचं एक चित्र आहे. 15 मीटर लांब आपल्याला दिसतंय आणि ह्याच्यामध्ये आपल्याला बरेच ह्या छोट्या ज्या पाईप दिसत आहेत ज्याच्यामध्ये मी म्हटलं मगाशी की पार्टिकलची टक्कर होते, ते पार्टिकल ह्याच्यामधनं प्रवास करतात. आणि मग हे बाकी असंख्य तिथे सेन्सर आणि हे आहेत. ह्याच्याविषयी आपण परत कधी जर का टेक्निकल सेशन केलं तर आपल्याला सांगता येईल. आता ह्याच्यामध्ये खूपच मोठं होऊन जाईल सांगायला. तर आता ह्याच्यामध्ये कसा होतो हे एक छोटासा इंटरेस्टिंग व्हिडिओ आपण बघूयात. जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा रॉकेट आपण लॉन्च करतो तेव्हा एका ठराविक स्टेज नंतर त्याची दुसऱ्या स्टेजमध्ये जातं रॉकेट. म्हणजे एक अग्निबाण आपण सुरू केला की तो थोड्या अंतरावर गेल्यावरती तो दुसऱ्या स्टेजला प्रज्वलित करतो किंवा दुसऱ्या स्टेजला प्रोव्होक करतो आणि तिथनं अजून वरती गेल्यावरती तिसऱ्या स्टेजमध्ये जातो आणि मग फायनली आपला उपग्रह हा त्याच्या कक्षेमध्ये स्थिरावतो. तसंच ह्या लार्ज हॅड्रॉन कोलायडरमध्ये पार्टिकल जाण्यापूर्वी त्याचा प्रवास कसा आहे आपण बघूया. आता हा जो सिलेंडर आहे ह्याच्यामधनं म्हणजे हायड्रोजन सिलेंडर आहे त्याच्यामधनं प्रोटॉन वेगळा केला जातो. हा आपण जसं हे एकीकडे आपण व्हिडिओ बघू आणि एकीकडे इथे थोडंसं समजून घेऊ. तर प्रोटॉन वेगळा केल्यावरती आधी तो सरळ प्रवास करतो सरळ रेषेमध्ये. आपल्याला दिसतं हे प्रोटॉन ह्याच्यामधनं वेगळे केलेत हायड्रोजन ॲटम मधनं. आणि आता ह्याला इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे बॅटरी आपल्याला दिसेल. तर इलेक्ट्रिक फील्ड दिल्यावरती ह्याचा प्रवास सरळ रेषेत प्रवास होणारच आहे, पण त्याला गती देण्यासाठी आपल्याला त्याला इलेक्ट्रिक फील्ड द्यावं लागतंय. मग इलेक्ट्रिक फील्ड दिल्यावरती ही बघा इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे बॅटरी आपण दाखवली इथे. आणि मग आता त्याचा वेग वाढलाय थोडासा. वेग वाढल्यामुळे त्याची ऊर्जा सुद्धा वाढली. मग हा लिनियर ऍक्सिलरेटर आहे. जर कर्सरच्या इथे बघितलं तर आपण तर आपल्याला दिसतंय की हा एवढाच पाथ लिनियर ऍक्सिलरेटरचा आहे. त्याच्यामध्ये त्याची ऊर्जा वाढवली जाते, त्याची गती वाढवली जाते. आपल्याला सगळ्यांना थोडंसं आठवलं शाळेमधलं तर E=mc², आईन्स्टाईनचं सुप्रसिद्ध इक्वेशन आठवते सगळ्यांना. E म्हणजे एनर्जी, m म्हणजे त्याचं मास आहे आणि c म्हणजे स्पीड ऑफ लाईट आहे. म्हणजे इथे पार्टिकलचा स्पीड. तर त्याचा जर स्पीड वाढवला, मास तर त्याचं तेच आहे, त्यामुळे त्याची एनर्जी वाढणार आहे. आणि एका ठराविक ह्याच्यापर्यंत आता त्यांनी या छोटंसं इथे तुम्हाला दिसतंय हा एक आता हे सगळं सनचं मोठं ऍक्सिलरेटर कॉम्प्लेक्स आहे. तर त्यातल्या लिनियर ऍक्सिलरेटर मधनं आता त्यांनी सर्क्युलर ऍक्सिलरेटर मध्ये प्रवास केलाय. तुम्हाला दिसतंय त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड त्याला अप्लाय केले जात आहे, त्याची गती वाढवली जाते. मॅग्नेटिक फील्ड आहे त्याला अप्लाय केलं आता. त्याची गती वाढत 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 आता तो त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या दुसऱ्या सर्क्युलर ऍक्सिलरेटर मध्ये त्याचा प्रवेश होईल. आपल्याला इथे पॉईंट सी दिसतं बघा, पॉईंट 3C. म्हणजे ह्या पॉइंटला जेव्हा तो पार्टिकल येतोय प्रोटॉन येतोय तेव्हा प्रकाशाच्या गतीच्या 3 पर्यंत त्याची गती वाढलेली आहे. आता जेव्हा तो ह्या ऍक्सिलरेटर मधनं पुढच्या ऍक्सिलरेटर मध्ये जाईल तेव्हा त्याची गती अजून वाढलेली असेल. ती 87 पूर्णांक म्हणजे 87 आपण म्हटलं प्रकाशाच्या वेगाच्या. म्हणजे आता 0.3 होती आधी, आता 0.8 झाली आहे. म्हणजे आपण प्रकाशाच्या वेगाच्या जवळजवळ जात चाललोय. मग आता ह्याच्यामधनं दिसतं आपल्याला तो बीम आता थोडासा थिक झालाय, म्हणजे गती वाढली, त्याची ऊर्जा पण वाढलेली आहे. म्हणजे पहिला प्रवास त्याचा लिनियर ऍक्सिलरेटर, मग प्रोटॉन सिंक्रोट्रॉन त्याचं नाव आहे या ऍक्सिलरेटरचं. त्याच्यानंतर प्रोटॉन सिंक्रोट्रॉन मधनं तो त्याच्या बूस्टर मध्ये जाईल, म्हणजे प्रोटॉन सिंक्रोट्रॉन बूस्टर. मग बूस्टर मधनं बाहेर आला की हा परत सुपर प्रोटॉन सिंक्रोट्रॉन. हे सगळे ऍक्सिलरेटरचे प्रकार आणि नावं आहेत. त्याच्या खूप कॉम्प्लेक्सिटी मध्ये आपण आता जाऊया नको. पण जेव्हा त्याची गती प्रकाशाच्या वेगाच्या अगदी जवळ जाईल, म्हणजे 0.9999 कितीतरी 5 आहेत, तेव्हा तो लार्ज हॅड्रॉन कोलायडर हा ज्याच्यावरती मी काम करायला गेले होते त्याच्यामध्ये प्रवास करेल. पण आता तुम्ही बघताय तर सगळे पार्टिकल एकाच दिशेने फिरतायत. मग आता जर त्यांचा आपल्याला टक्कर घडवायची असेल म्हणजे कोलिजन घडवायचं असेल तर त्यातल्या काही पार्टिकल तर दुसऱ्या गतीने जायला पाहिजेत, नाहीतर त्यांचा हेड ऑन कोलिजन तर होऊच शकणार नाही जर का ते एकाच दिशेने फिरत राहिले तर.
तर आपल्याला आता आपण व्हिडिओमध्ये लक्ष ठेवूया, आपल्याला कुठेतरी किकर मॅग्नेट पण दिसते, म्हणजे अक्षरशः ती पार्टिकलच्या बीमला लाथ मारतात आणि जा रे तू त्या बाजूने जा, असं जणू सांगतायत त्याला. आणि मग काही पार्टिकल्स घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि दुसरे काही पार्टिकल्स घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने प्रवास करतील आणि मग परत ते तसेच फिरत राहतील आणि मग त्यांची टक्कर होईल. जे आपण डिटेक्टरचे पॉइंट बघितले होते मगाशी, 3-4 डिटेक्टर बघितले होते, त्या डिटेक्टर पॉइंटला त्यांची टक्कर होणं अपेक्षित आहे. आपण आता लक्ष ठेवूया इथे, किकर मॅग्नेटही आपल्याला व्हिडिओमध्ये खूप छान बघायला मिळतात. आणि हा सगळा प्रवास, ही बघा, ही किकर मॅग्नेट, जे 2 ठोकळे दिसत आहेत आपल्याला, ही किकर मॅग्नेट्स आहेत. आतापर्यंत अजूनही ह्या छोट्या ऍक्सिलरेटर मधनं एकाच दिशेने सगळा पार्टिकलचा प्रवास चालू आहे. ह्या रिंग मध्ये आले असले तरी दिशा तीच आहे, दिशा बदललेली नाही आहे. आता बघा, आता ह्याला इकडनं इकडे खेचून घेतलंय आणि आता त्यांचे विरुद्ध दिशा क्षणात बदललेली आहे, म्हणजे किकर मॅग्नेट्स लावल्यामुळे. आता एक बीम क्लॉकवाईज फिरतोय, दुसरा बीम अँटी क्लॉकवाईज फिरतोय आणि आता त्यांचं कोलिजन कधीही होईल. तर असं हे सगळं मशीनचं काम, म्हणजे सगळी इक्विपमेंट ही भुयारामध्ये बसवलेली. तर जेव्हा मी तिकडे गेले 2006 साली, तेव्हा पहिले 6 महिने तरी आमचं काम असं होतं की रोज सकाळी आपली सगळी टूल्स पाठीवर घ्यायची, ट्रॉली तयार करायची, जमिनीवरनं वेगवेगळ्या पॉइंटला प्रवास करायचा. म्हणजे कधी ॲटलासच्या खालती जायचं असेल, कधी ह्या पॉइंटच्या खाली जायचं असेल, तिथून खाली टनेलमध्ये जायचं आणि मग टनेलमध्ये आमची इक्विपमेंट सगळी जी इन्स्टॉल केलेली होती त्याचं टेस्टिंग टनेलमधनंच करायचं. आणि मग अशी जेव्हा ती सगळी हजारो मॅग्नेट्स टेस्ट झाली टनेलमध्ये, त्याच्यानंतर मग 6-7-8 महिन्यांनी आम्ही ती कंट्रोल रूममध्ये आमच्या इक्विपमेंटची कॉम्प्युटरला जोडली आणि मग त्याच्यानंतर आमचं कंट्रोल रूममध्ये काम सुरू झालं. तेव्हा मला 3ही शिफ्टमध्ये काम होतं. मॉर्निंग म्हणजे सकाळची 7 ते 2, मग 2 ते 10 आणि रात्री 9 ते सकाळी परत 7 पर्यंत, अशा 3ही शिफ्टमध्ये काम होतं. आणि काही वेळेस आमचे, म्हणजे आम्ही कंट्रोल रूम मधनं काम करत असताना आमची दुसरी टीम टनेलमध्ये जायची आणि मग आम्ही इकडनं टेस्टिंगचं काम करताना जर काही चेंज करायचे असले, कुठल्या वायरची चुकीच्या ह्याने लावली असली तर ते बघा. आता आपण इथे आपल्याला एक कोलिजन सारखं बघायला मिळालं आणि हे ते छोटेसे पार्टिकल्स ज्याच्यासाठी हा सगळा म्हणजे प्राईम उद्देश आपण ज्याला म्हणू शकतो. आपल्याला आठवत असेल की 2013चं भौतिकशास्त्राचं नोबेल प्राइज ह्या शोधाला मिळाला, हिग्स बोसॉनचा. आणि हेही आपल्याला माहिती नसेल तर आपल्याला ऐकायला आवडेल की बोसॉन हा शब्द आलाय तो आपल्या सत्येंद्रनाथ बोस, भारतीय शास्त्रज्ञ, 1924 साली त्यांनी आईन्स्टाईन बरोबर ती काम केलं होतं आणि बोस आईन्स्टाईन सिद्धांत त्यांचे पार्टिकल्सना फिजिक्स मधलं आपल्या लोकांना माहिती असेल त्याची नावं दिलेली आहेत. तर हे बोसॉन हा शब्द त्याच्यावरनं आलाय. तर हे आपल्याला सगळ्यांना म्हणजे नक्कीच अभिमानास्पद आहे की आपल्या सत्येंद्रनाथ बोस यांच्याकडनं म्हणजे त्याच्यावरनं त्याला काम मिळालंय. हा सगळा प्रवास करत असताना मला एक म्हणजे कंट्रोल रूम मधनं आमचं काम असेल, टनेल मधलं काम असेल, पण खूप वेगवेगळे अनुभव, खूप छान अनुभव आले आणि ज्याला आपण आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या टीम बरोबर ती जे सगळ्यांचं मिळून काम करायला मिळालं, ती खूप म्हणजे काम करायची मजाही खूप आली. प्रेक्षक हो, अनुपमा ताईंच्या या कार्याची नोंद सामाजिक संस्था आणि माध्यमांनी घेतली. 8 मार्च 2010च्या जागतिक महिला दिनानिमित्त काढलेल्या खास पुरवणीत महाराष्ट्र टाइम्सने श्रीमती अनुपमा कुलकर्णी यांच्या यशाचा उल्लेख केला. IBN लोकमत या चॅनलने आम्ही दुर्गा या कार्यक्रमात त्यांची मुलाखत घेतली. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि आरोहण सामाजिक संस्था यांनी 2011 मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या हस्ते अनुपमा कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आले. त्याच वर्षी साप्ताहिक सकाळ मध्ये यंग अचीवर 2011 म्हणून अनुपमा कुलकर्णी यांना प्रसिद्धी मिळाली. खूपच छान अनुपमा ताई, तुमचं कार्य खरंच खूप छान आहे. धन्यवाद. धन्यवाद. जिनिव्हातील सन प्रयोगशाळेबद्दल आताच तुम्ही आम्हाला सांगितलं. बऱ्याचदा वाचनात येतं, ऐकण्यात येतं, पण तुम्ही प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव घेतला आहे. हो. तर या प्रयोगशाळेविषयी आणि या प्रयोगशाळेत मुख्यतः कशावर संशोधन चालू आहे, याविषयी आम्हाला सविस्तर सांगा. हो, आताच आपण बघितलं त्याप्रमाणे अणूच्या मूलभूत, म्हणजे याला फंडामेंटल फिजिक्स म्हणतात, मूलभूत भौतिकशास्त्रामधलं
जे अणूचं मॉडेल शास्त्रज्ञांनी 1960 साली विकसित केलं होतं. त्यांनी ते मांडलं होतं, पण ते प्रयोगाने सिद्ध केलेलं नव्हतं किंवा सिद्ध झालेलं नव्हतं तोपर्यंत. तर प्रयोगशाळेमध्ये ते सिद्ध करणं, त्याच्यावरती अजून संशोधन करणं, हा या प्रयोगाचा मुख्य उद्देश आहेच. त्याच्याच बरोबर ती जेव्हा पृथ्वीची उत्पत्ती झाली, म्हणजे आपण सगळ्यांना माहिती आहे, आपण म्हणतो की 2 ताऱ्यांची टक्कर होऊन आपली सूर्यमाला तयार झाली आणि पृथ्वीची उत्पत्ती झाली. तर तेव्हा उत्पत्ती झाल्याच्या अगदी म्हणजे सेकंदाचे आपण जर हजारो लाखो भाग केले, तर त्यातल्या अगदी काही भागात, मोजक्या भागामध्ये सुरुवातीच्या कुठल्या प्रकारचे कण किंवा पार्टिकल्स अस्तित्वात आले किंवा कुठले पार्टिकल्स बाहेर पडले, ह्यांचा अभ्यास करणं हे पण शास्त्रज्ञांना खूप आवडीचं आणि आव्हानात्मक काम राहिलेलं आहे. तर ह्या प्रयोगशाळेमध्ये त्या नळीमध्ये जेव्हा आपण टक्कर घडवतो, तेव्हा पृथ्वीच्या उत्पत्तीच्या अगदी जवळची सिच्युएशन म्हणू शकतो आपण, ती तयार केली जाते. म्हणजे एनर्जी लेव्हल आणि टेम्परेचर या अर्थाने. आणि मग त्याच्यामधनं बाहेर पडणारे हे किरण शोधले जातात त्या डिटेक्टरच्या सहाय्याने. त्याच्यामुळे पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली ह्याच्यावरही थोडासा प्रकाश त्याच्यामुळे नक्की पडू शकेल. ह्या व्यतिरिक्त आपल्यापैकी काही जणांना माहिती असेल की आपण म्हणतो की आपल्याला जे जग सगळं दिसतंय ते एकूण जगाच्या फक्त 4% आहे. म्हणजे काही आपल्या मंडळींना माहिती असेल की ज्याला डार्क मॅटर म्हणतात किंवा डार्क एनर्जी म्हणतात, म्हणजे अदृश्य असणारं जग आहे. त्याच्याविषयी म्हणजे ज्याच्यामध्ये प्रकाशही शोषला जातो आतमध्ये. तर त्याच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी, त्यातलं संशोधन करण्यासाठी सुद्धा ह्या पार्टिकल ऍक्सिलरेटरचा उपयोग केला जातो. एका जागतिक पातळीवरील एका प्रयोगशाळेत काम करताना काय अनुभव आले? आणि त्याच्या जोडीला अजून एक प्रश्न विचारेन की या संशोधनादरम्यानचा सर्वात अविस्मरणीय क्षण कोणता? अरे वा, अनुभव तर खूपच छान आले मला. म्हणजे एकतर मी त्यांची काही इथून तिकडे जाताना काही अशी एक विशिष्ट मतं घेऊन गेले होते आपल्या तिथल्या लोकांविषयीची. हा. तर त्याला अगदी छेद देणारे अनुभव मला आले. म्हणजे जेव्हा सायन्स आपण म्हणतो की सायन्स किंवा आर्ट्सला काही म्हणजे भाषेचं बंधन नसतं, तर खरोखरीच तसं मला वाटलं की आता आम्ही आमच्या टीममध्ये किंवा ग्रुपमध्ये तिथल्या म्हणजे कुठले लोक नव्हते, तर जगातले सगळ्या अशा देशांमधले लोक होते. इंग्लिश होते, फ्रेंच होते, जर्मन, डच, स्पॅनिश, अमेरिकन, इवन चायना, जपान, खूपच खूप म्हणजे, आणि आपले सख्खे शेजारी पाकिस्तानी लोक सुद्धा होते. तर असं म्हणजे धर्म, जात ह्याच्या पलीकडे जाऊन किंवा इव्हन खंड ज्याला म्हणू शकतो आपण, म्हणजे आपण तर अशा खंडामधनं मी गेले होते. तशा अर्थाने एक आंतरराष्ट्रीय समुदायाचं आपापसातलं काम कसं चालतं हे मला फार जवळून अभ्यासता आलं. त्याच्यामधले त्यांची जी व्यावसायिकता आहे, म्हणजे ज्याला आपण प्रोफेशनलिझम म्हणतो, तो अनुभवता आला छान. म्हणजे तिथल्या कुठल्याही कामासाठी सुपरवायझर ही श्रेणी नव्हती तिथे. प्रत्येकाला असं म्हणजे आपण म्हणू की त्यांच्या रक्तात भिनलेलं होतं की हे काम करण्यासाठी मला पगार मिळतो, त्याच्यामुळे हे काम मी केलंच पाहिजे. मग त्याच्यासाठी कुठल्या सुपरवायझरची गरज असू नये. त्याच्या व्यतिरिक्त तिथल्या ऑर्गनायझेशनने आपल्या म्हणजे तिथल्या काम करणाऱ्या लोकांवरती जो विश्वास दाखवला होता. म्हणजे आता आम्ही इथे आमचं काम खूप वेगळं होतं. ऍक्सिलरेटरच्या संबंधी काही म्हणजे माझं इथे काम नव्हतं. मग तिथे गेल्यावरती आम्हाला पहिल्या 1-1.5 महिन्यामध्ये वेगवेगळी मॉड्यूल्स म्हणजे कॉम्प्युटरवरची किंवा सेल्फ स्टडी मॉड्यूल्स दिली होती. की ती आपली आपण अभ्यासायची, आपली आपण टेस्ट द्यायची कॉम्प्युटरवरची. आणि मग ती आपण ज्याला म्हणतो आपण आता क्रेडिट वगैरे आपल्याला आता सगळ्यांना माहिती आहे इथल्या, म्हणजे आपली आपण टेस्ट देऊन आपल्याला क्रेडिट मिळतात. तर तशा प्रकारची टेस्ट जरी नसली तरी ती आम्हाला क्लिअर करायला लागायची की त्यांना म्हणजे त्या सिस्टीममधनं जाण्यासाठी. आणि मग जेव्हा आपलं आपण सगळं करून आपण जेव्हा एखाद्या लेव्हलला पोहोचतो, तेव्हा मग ते आपल्याला त्याच म्हणजे त्यांचाच एम्प्लॉई असल्याप्रमाणे आम्हाला सगळ्या कुठलाही भेदभाव केला नव्हता त्याने. म्हणजे हे आशियामधनं आलेत किंवा आजचा भारत आणि 20 वर्षापूर्वीचा किंवा 15 वर्षापूर्वीच्या भारतात सुद्धा खूप तफावत आहे. त्याच्यामुळे म्हणजे तेव्हा मी भारतीय होते म्हणून त्याने मला कुठल्याही प्रकारे डावं उजवं असं केलं नाही. इनफॅक्ट काही गोष्टींमध्ये म्हणजे माझी एक पहिल्यापासूनची अशी होती म्हणजे सवय होती काम करताना की प्रत्येक गोष्टीला मला म्हणजे ते मला समजावं लागायचं की हे का होतंय, कसं होतंय, कशाला होतंय. तर अशा प्रश्नांची उत्तरं मिळवताना 1-2 अशाही गोष्टी झाल्या की ज्या म्हणजे मी शोधल्या असं म्हणण्यापेक्षा मी ते निदर्शनास आणून दिलं की अशी सिच्युएशन होऊ शकते. आणि कारण माझं प्रोटेक्शन सिस्टीमवर काम होतं, त्याच्यामुळे कुठल्या प्रकारे आमच्या सिस्टीमला धोका पोहोचू शकतं हे शोधणं पण आमचंच काम होतं. आणि मग त्या सिस्टीमला आपल्याला हे लक्षात आलं की ह्या प्रकारे दुसऱ्या सिस्टीमने धोका पोहोचवला आपल्या मॅग्नेट्सना, तर मग आपण त्याच्या प्रोटेक्शनसाठी आपल्या प्रोटेक्शन सिस्टीममध्ये काय बदल करायला पाहिजे. तर माझ्या अशा खूप म्हणजे सतत प्रश्न विचारण्याच्या सवयीमुळे स्वतःला आणि त्यांनाही
त्याच्यामुळे 1-2 म्हणजे अशी सिच्युएशनही लक्षात आली, की ह्याचा विचार त्याच्यामध्ये केला गेलेला नव्हता आणि मी ते पॉइंट आउट केल्यामुळे त्यांनी मग त्याच्यावरती परत नवीन सर्किट्स बनवली. ती सगळीकडे अच्छा. आम्ही इम्प्लिमेंट केली. तर ह्या सगळ्यामध्ये त्यांना म्हणजे जेव्हा असं दिसलं, की तेव्हा त्यांनी मला म्हणजे टीम लीडर केलं होतं. माझ्या हाताखाली बाकीच्या देशांमधले काही लोकं होते. आणि हे सगळं करत असताना कंट्रोल रूममध्ये असेल, टनेलमध्ये असेल, एक अतिशय अविस्मरणीय अनुभव म्हणजे मला आला, की जेव्हा नोव्हेंबरमध्ये सन हा जगातला सर्वात मोठा पार्टिकल ॲक्सेलरेटर ठरला, तेव्हा त्या प्रसंगाची साक्षीदार म्हणून मी तिथे कंट्रोल रूममध्ये होते. वा. आणि कंट्रोल रूममध्ये तेव्हा इतकं भरलेलं वातावरण होतं, की म्हणजे मला ते आजही डोळ्यासमोर दिसतंय, की शास्त्रज्ञांचे एकदम प्रफुल्लित चेहरे आणि जणू काही आपण जग जिंकलंय आणि तो खूप क्षण मी छान. तिथे अनुभवू शकले. हे मला खूप म्हणजे गंमत वाटते आणि मला अजूनही तो प्रसंग तसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो. खूपच छान. आतापासून 14-15 वर्षापूर्वीचा काळ. हो. घरात काय वातावरण होतं? म्हणजे तुम्ही संशोधनानिमित्त इतका काळ परदेशात राहिलात. BRCतील तुमचं मंकी लॅडरवर चढणं हे घरात सांगतच असाल. हो, हो. सांगितलं तर होतं. तुमच्या तेव्हा नव्हतं घरचं वातावरण सांगितलं. कसं होतं? घरी आमच्या काही नाही. घरी आमच्या म्हणजे मी तुम्हाला म्हटलं तसं एकदम मध्यमवर्गीय वातावरण होतं. पण तरीसुद्धा त्याच्या बेड्या कधीच आमच्या पायात पडल्या नाहीत. म्हणजे कुठेही पुढे भरारी घ्यायची असेल, आमच्या आईचं, वडिलांचं दोघांचंही असं असायचं, की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा. पण तुम्ही हं, जिथे जाल तिथे तुम्ही चांगलं काम केलं पाहिजे. मग तिथे हं, तुम्ही मागे हटता कामा नये. तुम्ही सर्वस्व झोकून काम केलं पाहिजे. हं. आणि BRC मधनं काम करत असताना म्हणजे ती नकळत माझ्या अंगी पण त्या गुण आपोआप म्हणजे आले काम करताना, की जिद्द, चिकाटी, आपला आत्मविश्वास कायम ठेवायचा. एखाद्या घटनेचं किंवा एखाद्या गोष्टीचं आपल्याला यश जरी आलं नाही, तरी त्यातनं खचून न जाता त्याच्यातनं काय शिकायला मिळेल? अशा सगळ्या वातावरणामुळे घरातनं पाठिंबा होता. मला पाठवलं तेव्हा त्यांनाही खूप आनंद झाला आणि ते म्हणाले, की "ही संधी अजिबात सोडू नको म्हणजे तू अगदी अवश्य जा." त्यामुळे त्यांचा पाठिंबा होताच. माझ्या BRCमधल्या वरिष्ठांनी सुद्धा पाठिंबा दिला. कारण 1 वर्ष आपल्या कामामधनं आपल्या एखाद्या इंजिनिअरला स्पेअर करणं, ही डिपार्टमेंटसाठी सुद्धा खूप छोटी गोष्ट नसते, की तो हं, माणूस तिथे जरी बरोबर. आपलं काम नाव करत हो, असला, तरी इथे कामाला दुसरा माणूस पाहिजे. बरोबर. असं त्यांनीही संधी दिल्याबद्दल मी त्यांची नेहमीच खूप कृतज्ञ आहे, आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे BRCमधले. अनुपमाताई, तुमच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये संगीत आणि पर्यटन या तुमच्या आवडी कशा जपता? आता 2 वर्ष तर कोरोनामुळे काहीच नाहीये. हवं हो, तेव्हा संगीत म्हणजे नाही, पर्यटनाचं पण घरी नाईलाज आहे. बसूनच. पण मला बरोबर. खूप फिरायला आवडतं. जुनी हिंदी गाणी ऐकायला आवडतात आणि या म्हणजे गळा नसल्यामुळे तानसेन तर आपण होऊ शकणार नाही, पण तानसेन तर होऊ शकतो. नक्कीच. त्याच्यामुळे मला या गोष्टी म्हणजे तिथेही मला आवडायच्या युरोपभर फिरताना. हं. तेव्हाही मी शनिवारी आम्हाला सुट्टी असायची तर तिथे पण फिरले पुष्कळ. तिथेही फिरते. तुमच्या पुढील आयुष्याच्या योजना काय आहेत? मला नेहमी एक असं वाटतं, की आपला भारताचा अ, भूतकाळ जो आहे शास्त्रीय म्हणजे शास्त्राच्या दृष्टीने सायन्सचा भूतकाळ तो फार उज्ज्वल आहे. हं, म्हणजे आपण पुराण काळापासनं जरी बघितलं किंवा अगदी इंडिपेंडन्सच्या आधी 1-2 म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीची 150-200 वर्ष ब्रिटिशांची सत्ता सोडली, तर तोपर्यंत 15व्या शतकापर्यंत आपल्या भारत देशामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपली प्रगती होती. आता आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे, की त्यावेळेच्या जगाच्या व्यापारामध्ये भारताचा GDP किती होता, हे आता आपण बऱ्याच हं, वेळेला वेगवेगळ्या फोरममधनं ऐकलेलं आहे. पण आपण जर पर्टिक्युलरली बघितलं तर धातुशास्त्रामध्ये आपली चांगली प्रगती होती, खगोलशास्त्रामध्ये प्रगती होती, वैज्ञानिक हं. जगतात प्रगती होती, गणितामध्ये. तर ह्या सगळ्या पूर्वसुरींचा आपल्याला अभिमान वाटावा, हे मध्ये कुठेतरी आपल्याला म्हणजे गेलेलं आहे. आपल्या पिढ्यांना माहिती नाहीये, की आपले पूर्वजही असे होते आणि एक हं, कुठेतरी हं. असा ग्रह झालाय, की जे काही शोध लागतात ते सगळे युरोप, अमेरिकेत लागतात. आपल्याकडे लागत नाही. आपण त्यासाठी लायक नाही का असं. तर मला म्हणजे ह्याच्यात काम करायला खूप आवडेल, की आपल्या पिढीला त्या सगळ्याची माहिती करून देणे, त्यांचा आत्मविश्वास जागृत करून देणे आणि मग अ, असं आपल्याला जर मनामध्ये बिंबवलं, आपण शास्त्रीय दृष्टिकोन नवीन पिढीने अंगीकारला, तर शोध आता जे बाहेर लागत असतील ते नक्कीच आपल्या इथे लागतील. तर ह्या दृष्टीने जे करता येईल ते करायला मला म्हणजे माझ्या छोट्याशा खारीचा वाटा म्हणूया आपण तसं मी करत असते काही काम आणि हे अ, करायला मला खूप आवडतं. आत्ताच तुम्ही तरुण पिढीचा खरं उल्लेख केलात आणि काही सांगितलंही त्यांना. अजून पुढे जाऊन तुम्ही तरुण पिढीला काय संदेश द्याल? मला असं सांगायला आवडेल, की आपण जेव्हा आंतरराष्ट्रीय समुदायाबरोबर काम करतो, तेव्हा आपल्याला हं, असं लक्षात येतं, की भारतीय लोकं म्हणजे प्रज्ञा म्हणजे आपण जी ज्याला आपली हुशारी म्हणतो, हं, मेहनत म्हणतो, त्याच्यामध्ये कुठेही आपण कमी नाही आहे.
तर आपण आपला आत्मविश्वास कधीही गमावता कामा नये. आणि आपल्या देशाबद्दल अनेकदा म्हणजे मी सुद्धा त्याच्यात आले, की तिकडे जातानाही मला खूप कमी माहिती होती. तिथल्या लोकांना आपल्याबद्दल माहिती असते, काही चुकीची असते, काही बरोबर असते, पण म्हणजे त्यांना माहिती असते वेगवेगळ्या प्रकारची. हो. तर आपल्याला मात्र आपल्या देशाबद्दलची माहिती खूप कमी असते. किंवा एक जसं मी मगाशी म्हटलं, की आपला एक ग्रह असतो, की पुराण काळामधले असतील किंवा मधल्या काही ह्याच्यामधले असतील, की आपले शोध हे म्हणजे ब्रिटिशांनी जे आपल्या मनावर बिंबवलं तेच आपण तोच पगडा घेऊन कायम राहतो. तर ते आपण आधी माहिती करून घेतली पाहिजे. जिद्द, चिकाटी आपण गमावता कामा नये. आणि आत्मविश्वास जर आपण आपल्या ठायी कायम ठेवला, तर मी तर असं म्हणेन, की स्काय इज द लिमिट. म्हणजे माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातून आलेली व्यक्ती जर इथपर्यंत जागतिक प्रयोगाचा हिस्सा बनू शकते, तर कोणालाही काहीही अशक्य नाही. स्काय इज द लिमिट. मी तर उलट असं म्हणेन, की कुसुमाग्रजांच्या पंक्ती मला या क्षणी आठवत आहेत. अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अनाआशा, किनारा तुला पामराला. तर मला हेच वागणूक तरुणांना सांगायला आवडेल. खूपच छान. अनुपमाताई, तुमची जिद्द, चिकाटी अगदी वाखाणण्याजोगी आहे. तुमचं संशोधनाबद्दलचं कार्य प्रेरणादायी आहे. खरंच तुम्ही प्रेरणादायिनी आहात. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मी धन्यवाद. तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. तुमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी तुम्ही मला त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी देता, याबद्दल मी पण तुमचे आभार मानते. प्रेक्षक हो, तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील, पण ते चॅटबॉक्स मध्ये टाकायला वेळ मिळाला नाही. आता लगेच हे प्रश्न चॅटबॉक्स मध्ये टाका. थोड्याच वेळात तुमच्या वतीने चारुशीला जुईकर हे प्रश्न अनुपमा कुलकर्णी यांना विचारतील. अनुपमाताई, आता प्रश्नोत्तराचा कालावधी आहे. तर हो. पहिला प्रश्न असा आहे की लार्ज हेड्रॉन कोलायडर हे मूलभूत संशोधनासाठी उभारलं गेलं, पण हो. त्याचा समाजाला काय उपयोग? अगदी छान प्रश्न विचारला तुम्ही. हाच प्रश्न मला सुद्धा पडला होता जेव्हा मी तिथे गेले तेव्हा. पण नंतर मी जेव्हा तिथल्या वेगवेगळ्या मशीनविषयी माहिती घ्यायला लागले, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की आपल्याला ह्यातल्या अनेक गोष्टी माहितीच नाहीयेत. आपण सगळे जे अनेक त्याचे उपयोग आहेत, ॲक्सिलरेटर टेक्नॉलॉजी म्हणून आपण असं म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला आज कॅन्सरसारख्या ट्रीटमेंटसाठी वापरतात, त्याच्यामध्ये ॲक्सिलरेटर टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. ज्याला पेट स्कॅन म्हणतो आपण आज, त्याच्यामध्ये ॲक्सिलरेटर आहे. आता ह्या मेडिकल किंवा डायग्नोस्टिक ह्याच्याबरोबरच मला गंमत वाटेल, की प्रोटीन स्ट्रक्चर बघण्यासाठी ॲक्सिलरेटरचा वापर होतो. आपण एकदम सुरुवातीला जी स्लाइड बघितली होती, की अणूच्या आतमधलं बघायचं असेल तर आपण काय वापरणार? ॲक्सिलरेटर. तसंच कोरोना व्हायरसचं प्रोटीन स्ट्रक्चर बघण्यासाठी सुद्धा ॲक्सिलरेटरचा वापर सध्या चालू आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक विचित्र म्हणजे त्याचे उपयोग इतके आहेत, की तुम्ही कुठेही जर शोधायला गेलात, की ते ॲक्सिलरेटर वापरला जातो का? तर त्याचं उत्तर हो म्हणून असेल. ॲक्सिलरेटर म्हणजे नॉट नेसेसरीली की लार्ज हॅड्रॉन कोलायडरमध्ये वापरलेलं असेल ते, पण ॲक्सिलरेटर टेक्नॉलॉजी म्हणून कुठे-कुठे वापरलंय. तर गाडीची टायर जी असतात आपली, त्या टायर इंडस्ट्रीमध्ये, नंतर आपण सुपर मार्केटमध्ये किंवा मॉलमधनं आजकाल जे हीट श्रिंकेबल प्लास्टिकचं आवरण वापरलेलं असतं, म्हणजे एकदम त्या वस्तूला चिकटलेलं असतं बघा, प्लास्टिकचं कव्हर. ते बनवण्यासाठी जी मशिनरी वापरतात त्याच्यामध्ये पार्टिकल ॲक्सिलरेटरचा वापर होतो. त्याही व्यतिरिक्त तुम्हाला गंमत वाटेल, की लहान मुलांचे जे डायपर बनतात, तर त्याचं ॲब्सॉर्प्शन व्यवस्थित होणार आहे की नाही, ह्याच्यासाठी डायपर बनवणाऱ्या कंपन्या, की त्या लेयरमधनं पाणी किंवा जे काही शोषलं जातंय का नाही, ते खालच्या लेयरमध्ये जात नाहीये ना, ह्याच्यासाठी त्याचा वापर होतो. झालंच तर आपली चॉकलेट्स, Cadburyनी हे मशीन वापरलेलं आहे त्यांच्याकडे. ह्याच्या म्हणजे तुम्ही असं बघाल तर आपले कार्गो येतात, तेव्हा जसं आपण मोठ्या-मोठ्या शिपमधनं आलेले कंटेनर असतील, त्याचं जर का म्हणजे हाय एनर्जी एक्स-रे म्हणू शकतो त्याला, की खूप हाय एनर्जी एक्स-रे वापरून त्याच्या आतमध्ये काय आहे, कोणी काही एक्सप्लोजिव्हज पाठवले आहेत का, हे बघण्यासाठी त्याचा वापर होतो. आणि आपल्याकडे तर नाही, पण युरोपमध्ये तर वाईन प्रेमी खूप आहेत. तर ते वाईनच्या बॉटलच्या मध्ये आतमध्ये असलेली वाईन ते आपल्याला शॉपकीपर सांगतोय तशीच आहे की नाही, ह्याच्यासाठी अच्छा. सुद्धा ॲक्सिलरेटरचा वापर केला जातो. आणि सर्वात गंमत म्हणजे ॲक्सिलरेटर ह्याचं जे संशोधन किंवा ह्या मशीनचं सुरू झालं, हे काही 1-2 वर्षात झालेलं नाही. 25-30 वर्षामध्ये त्याचं सगळं म्हणजे मशीन बिल्डअप झालंय. तर तुम्हाला गंमत वाटेल, की आज आपण बोलतोय ते सुद्धा ह्या प्रयोगामुळे. कारण वर्ल्ड वाईड वेब WWW ह्याचा शोध सनच्या 2 फिजिसिस्टना जेव्हा एक डाटा दुसरीकडे पाठवायचा होता,
तेव्हा त्यांनी जी प्रणाली वापरली त्याच्यावरनं लागला. म्हणजे इंटरनेटचा शोध 1989 साली मध्ये लागला. आता ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजेत आपल्याला उपयोग सोसायटीसाठी? तुमचं माईक म्यूट आहे मॅडम. चारुशीला मॅडम माईक म्यूट आहे. चारुशीला मॅडम माईक म्यूट आहे. येस, खरंच इतके उपयोग असतील हे लक्षात सुद्धा नव्हतं आलं की खरंच इतके असू शकतात उपयोग. आता अजून एक असा आहे की लार्ज हेड्रॉन मध्ये तुम्ही एक होतात, पण अजून काही भारतीय होते का आणि त्यांचं काय योगदान होतं त्यात ह्या प्रयोगांमध्ये? आपल्याकडे म्हणजे आपण इथनं डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी आणि सन ह्यांचं कोलॅबरेशन होतं. तर त्याच्यामधनं डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी म्हणजे आमची जशी BRC एक संस्था आहे, तसंच IG कार म्हणजे चेन्नईच्या जवळ एक संस्था आहे, इंदोरला आमची दुसरी एक संशोधन संस्था आहे. ह्या 3-4 संशोधन संस्थांमधनं TIFR मधनं आहेत. एक 100 पेक्षा जास्त लोक आपले त्या प्रयोगामध्ये सहभागी होते, फक्त लार्ज हॅड्रॉन कोलायडरच्या उभारणीत. त्याच्या व्यतिरिक्त पंजाब युनिव्हर्सिटीने त्यांच्याशी कोलॅबरेशन केलेलं होतं, दिल्ली युनिव्हर्सिटीने केलेलं होतं आणि ते आपल्या PhD किंवा पोस्ट PhD स्टुडंट्सना 6-6 महिने अशा कालावधीसाठी तिकडे पाठवायचे. आपल्या इथे फिजिसिस्टमध्ये किंवा त्याच्यानंतर जे ह्या प्रयोगातून निर्माण होणारा जो डाटा आहे त्याचा अनालिसिस करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर कॉम्प्युटर इंजिनियरही तिथे म्हणजे ते तिथे गेलेले नसतील, इथे बसून काम करत असतील, पण ह्या प्रयोगाशी जोडलेले आहेत. असे करून आपल्याकडे म्हणजे 100 पेक्षा जास्त जण ह्या प्रयोगाशी जोडलेले आहेत. खरंच आणि छान. भारताचं योगदान म्हणाल तर ह्याच्या म्हणजे आम्ही जसे इंजिनियर्स तिकडे गेलो होतो, ह्याच्या व्यतिरिक्त सनच्या जी सगळी मशिनरी आपण मगाशी भुयारामध्ये बसवलेली बघितली, तर त्याच्यामध्ये सुद्धा भारताचं चांगलं योगदान आहे. ते मशीन सगळं ते काम करतं -273°C. म्हणजे 0 डिग्री आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर शून्याच्या खाली जर आपण 273 सेंटीग्रेड खाली गेलो, तर एक ॲब्सोल्यूट झिरो म्हणून त्याला म्हणतात सायन्समध्ये, केल्विनमध्ये म्हणजे मोजलं जातं ते. तर हे मशीन काम करतं 1.9 केल्विनला. तर त्याच्यासाठी आधी ते कूल करताना लिक्विड नायट्रोजन वापरतात आणि नंतर हेलियम वापरतात. तर आपण 50,000 लिटर लिक्विड नायट्रोजन ह्या प्रयोगासाठी पाठवलेला होता. त्याच्या व्यतिरिक्त आपण छोटे-छोटे मॅग्नेट्स त्यांना इथनं बनवून पाठवले, सेक्स टू पोल, अप टू पोल. नंतर आम्ही ज्याच्यावरती काम करत होते त्या संरक्षण प्रणालीचं उत्पादन आपल्याकडे हैदराबादच्या ECIL केलं गेलं होतं. म्हणजे डिझाईन सगळं सनचं होतं, पण त्याचं उत्पादन आणि त्याचं त्या लेव्हलला आपण ते सगळं त्याचं टेस्टिंगही त्यांचे लोक त्यांच्या नॉर्म्सप्रमाणे करून घेतात. त्यामुळे त्या लेव्हलचं आपलं उत्पादन करणं आणि त्या प्रयोगासाठी पाठवणं, ट्वेन शीटर्स पॉवर सप्लायज पाठवले होते. आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा अशी एक छोटी गोष्ट आपण अजून म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा केलेली आहे. सॉफ्टवेअरमध्ये तर आपलं त्याच्यामध्ये योगदान आहेच ते डाटा अनालिसिससाठी. आणि गमतीशीर गोष्ट अशी आहे की ही सगळी मोठी 30 टनाचे मॅग्नेट ज्या मॅग्नेट पोझिशनिंग सिस्टीमवर म्हणजे ज्या जॅक त्याला इंजिनिअरिंगमध्ये जॅक म्हणतात, त्या जॅकवर बसलेले आहेत. ते जॅक आपण भारताने बनवलेले आहेत. त्यामुळे आपण जर असं म्हटलं की LHCचे मोठे 30 टनाचे मॅग्नेट्स आर सिटिंग ऑन इंडियन सपोर्ट, तर कसं वाटतं? अभिमानास्पद वाटतं ना? खरंच एकदम ग्रेट. छान छान, एकदमच मस्त. अजून एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची वाटते, ती म्हणजे अशी की जेव्हा तुम्ही त्या तिथे होता त्यावेळेला संशोधनाच्या विषयी तुम्ही त्या सनच्या परिसरात राहिलेला होता, बरोबर ना? मग त्या तिकडच्या सामाजिक जीवनाबद्दल तुमचा असा काही अनुभव आहे का, किंवा वेगळा वाटणारा अनुभव काही आला का, किंवा तिकडची लोक कशी होती, किंवा तुम्हाला तुमच्याशी त्यांचं वागणं कसं होतं, असं काही? खूपच मला म्हणजे माझं सगळं इकडनं मी मत घेऊन गेले होते ते अगदी पूर्ण छेद देणारे अनुभव मला आले. तिथल्या लोकांनी मला म्हणजे ऑफिसमध्ये तर खूप आपुलकीने वागवलं, पण ऑफिसच्या बाहेर सुद्धा मला एक सार्वजनिक जीवनाचा म्हणजे त्यांच्या इथल्या सार्वजनिक शिस्तीचा माझ्यावरती खूप मोठा प्रभाव पडला. तिथनं म्हणजे वास्तव्यात एक तर स्वच्छता तर तिथली आपल्याला सगळ्यांना माहिती, आपल्याकडेही आता स्वच्छतेबद्दल लोक जागरूक झालेले आहेत, पण तिथे असताना म्हणजे तिथली स्वच्छता टापटीप. ह्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांबद्दलची असलेली जाणीव म्हणजे आपल्या कुठल्याही गोष्टीचा दुसऱ्या माणसाला त्रास होऊ नये, मग म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला ती कोणीही असू दे त्याच्याशी संबंध नाही. म्हणजे जसं आता आई माझी माझ्याबरोबर म्हणजे 6 महिने मी आईला घेऊन गेले होते तिथे, तर आम्ही रेल्वेतनं प्रवास करताना जर कधी गर्दी असली, जागा मिळाली नाही, तर आम्हाला सांगायला लागायचं नाही. आईच्या वयाकडे बघून तिथलं कोणीही उठून आईला लगेच जागा द्यायचं. जे खरं तर आपली म्हणजे इथली गोष्ट आहे ही, पण आपण आज ती विसरत चाललोय. म्हणजे संस्कृती आपली आहे ती, पण आपण आज कुठेतरी विसरत चाललोय.
ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे तिथल्या लोकांनी अपप्रभाव केला नाही असं मी तुम्हाला मगाशीच म्हटलं. आणि सार्वजनिक जीवनात वागताना एक दोन गोष्टी तुम्हाला माझ्या गमतीशीर वाटतील, की मी तिथे घर घेतलं होतं, म्हणजे भाड्याने घेतलं होतं. आणि माझ्या घराच्या मागच्या बाजूला एक छोटंसं अंगण होतं. तर माझी जी घरमालकीण होती, जर्मन होती ती. तर ती मधनं सरप्राईज व्हिजिट्स करायची. म्हणजे तिच्या मनात कुठेतरी नक्की असणार. कारण ती घर देताना मला खूप खोदून विचारलं होतं, की "तू माझं घर", तिचं घर एकदम छान होतं, टापटीप होतं, की "तू असंच ठेवशील ना?" म्हणजे कदाचित भारतीय लोकांबद्दल आता बाहेर नेमकं काय मत आहे, त्यामुळे असू शकेल. तर मी तिला म्हणजे अगदी खूप सांगितलं होतं, की "नाही, मी असंच ठेवेन", आणि मी तसं ठेवायचंही अर्थात, म्हणजे तसं टापटीप मला स्वतःलाही आवडते. आणि ह्या व्यतिरिक्त मी तिथे असताना कायम लक्षात ठेवायचे, की आज मी काही जर का छोटी गोष्ट चुकले किंवा बरोबर केली नाही, तर ते लोकं अनुपमाने वेगळं केलं किंवा चुकीचं केलं असं म्हणणार नाहीत. ते काय म्हणणार, एका भारतीय व्यक्तीने असं केलंय. त्यामुळे भारताची इमेज ही मी तिथे म्हणजे रिप्रेझेंट करते, की मी भारतीय म्हणून तिथे आहे. हे कायम भान मी म्हणजे बाळगून होते. त्यामुळे मी ते ठेवायचंही खूप छान. आणि मग तिला जेव्हा म्हणजे असं सगळं दिसलं, की मी सरप्राईज व्हिजिट्समधनं सुद्धा घर जसं तिने मला दिलं होतं तसंच ठेवलंय. तेव्हा ती अगदी म्हणजे सोडताना मला म्हणाली, की "तू तर सोडतेस, पण मला कोणीतरी तुझ्यासारखं छान मिळालं पाहिजे माझं घर देताना." आणि दरम्यान एक गमतीशीर गोष्ट म्हणजे तिने माझ्या घराच्या अंगणात येऊन समोर म्हणजे स्प्रिंगमध्ये झाडं लावली होती. मला म्हणले, "तू पाणी घालणार असशील तर मी झाडं लावते." तर ही गोष्ट पण मला कळायला थोडा वेळ लागला. म्हणजे मला असं थोडंसं हे वाटलं, की इमॅजिनेशनच्या पलीकडे वाटलं, की घरमालक भाडेकरूच्या जागी, जिथे तो येणार पण नाहीये म्हणजे राहायला, त्याच्या अंगणात त्याला छान वाटावं म्हणून झाडं येऊन लावणार आहे. आणि ते लावायला ती आली होती. मला फक्त म्हणाली, की "तू फक्त पाणी दे." जणू काही म्हणजे मी तिच्यावरच उपकार करत होते. आणि तेव्हा आमच्या बाजूच्याच म्हणजे घराला त्यांच्या अंगणामध्ये एक वाळलेलं झाड होतं. तर तिने मला विचारलं, की "ते झाड तुला डिस्टर्ब करतंय का वाळलेलं?" तर मला खरोखर म्हणजे 5-10 सेकंद लागले. मला नेमकं तिचा काय प्रश्न आहे तेच कळलं नाही. म्हणून मी तिला परत एकदा आय बेग अ पार्डन म्हटलं. तर तिने परत विचारलं, की "ते झाड तुला डिस्टर्ब करतंय का?" मग मला तरी फारसा काय अर्थबोध झाला नाही. मी तिला "हो, नाही, नाही" असं म्हणून टाकलं. मग नंतर मी माझ्या दुसऱ्या तिथल्या युरोपियन मैत्रिणीला विचारलं. म्हटलं, "तिने असं का विचारलं मला? त्या वाळलेल्या झाडाचा मला काय डिस्टर्बन्स होणार आहे? दुसऱ्याच्या म्हणजे माझ्या शेजाऱ्यांच्या अंगणातल्या वाळलेल्या झाडाचा मला डिस्टर्बन्स काय होणार आहे?" त्याच्यावरती दिलेलं माझ्या मैत्रिणीचं उत्तर ऐकून तर मी अवाक झाले, की म्हणाले, "ऑफ कोर्स यू हॅव राइट टू टेल देम, की ते झाड तुमचं वाळलेलं आहे आणि त्याचा मला त्रास होतोय बघायला, म्हणून तुम्ही ते वाळलेलं झाड काढून टाका." बापरे! अच्छा. म्हणजे इतका दुसऱ्याचा विचार करणारे. ॲट द हां. सेम टाईम ते खूप रिस्पॉन्सिबल पण म्हणजे आहेत. सनमध्ये एक इंग्लिश तिथे फ्रेंच बोलतात. इंग्रजी जास्त बोलणारे लोकं खूप कमी आहेत. तर इंग्लिश बुक क्लब म्हणून त्यांनी त्यांच्या लोकांसाठी चालवलेली सनची म्हणजे ऑफिसची लायब्ररी होती. त्या लायब्ररीचे तुम्हाला अगदी म्हणजे थोडेसे वर्गणी घेऊन सभासद होता यायचं. लायब्ररीमध्ये लायब्ररीयन वगैरे काही नाही, सीसीटीव्ही नाहीत, फक्त एक रजिस्टर ठेवलेलं होतं. अच्छा. तुम्ही तिथे जाऊन त्यांचं सभासदत्व घेतल्यावरती तुम्हाला त्याला नंबर लॉक असायचा तिथे. तर नंबर लॉकचा नंबर तुम्हाला दिला आणि फिजिकल की. हं. ते कुठेही सीसीटीव्ही लावलेले नव्हते. तुम्ही त्या लायब्ररीत जाऊन तिथे बसून वाचू शकता. तिथली पुस्तकं कितीही घरी घेऊन जाऊ शकता. तुम्ही अच्छा. एका दिवसापासून एका महिन्यापर्यंत कधीही परत आणू शकता. फक्त जर का त्या पुस्तकाला खूप डिमांड असेल, मागणी असेल, तर मात्र तुम्ही ते एक ठराविक लिमिट होती, की तिथे म्हणजे दुसरं रजिस्टर होतं, की समजा मला हे पुस्तक वाचायचं आणि हे मला मिळालं नाही, तर मग मी त्या दुसऱ्या रजिस्टरमध्ये नोंदवून ठेवणार. मग आपण जाऊ तेव्हा आपण त्या दोन्ही रजिस्टरमध्ये बघायचं. आपण कुठली घेतली ते आपणच त्या रजिस्टरमध्ये लिहून ठेवावं. अच्छा. आणि मग दुसऱ्या रजिस्टरमध्ये बघायचं, की आपण घेतलेल्याला कोणी नोंदवून ठेवलंय का? तर मग मला हां, एक हां. 15 दिवसाच्या आत ते देणं भाग आहे असं. अच्छा. पण ह्याचं कुठेही कोणीही तिथे चेक करायला नव्हतं, लायब्ररियन म्हणून नव्हतं. हे हां. सगळं तुमच्यावर विश्वास ठेवून ती लायब्ररी वर्षानुवर्ष चालू होती. माझ्या डोक्यात असा एक तेव्हा विचार आला, की मी खरं सांगायचं तर पुस्तकं बघायच्या आधी सीसीटीव्हीच बघितले, की हे ह्यांनी कसे काय लावलेले नाहीत. परत हे मला ॲक्सेप्ट करणं खूप जड जड गेलं, झालं. की अच्छा. ते लायब्ररियन नाही, पुस्तकं तुमच्या तरी भरोश्यावर सुद्धा आपल्या आणि पुस्तकं भरोश्यावर आहेत. तुम्ही आहेत. तर हा जो विश्वास आहे म्हणजे, की कोणी नाहीतर आपल्याकडे तर मला वाटतं अर्धा तास पण लागणार नाही. सगळी लायब्ररी धुवून हो. निघेल. ती भले पुस्तकं वाचली जातील किंवा नाही, पण ती आपण फुकट मिळते म्हणजे आपण घेऊन यायला पाहिजे. तर ह्याच्यावरती एक म्हणजे गेलेला समाज आहे. सगळेच काय तिथले श्रीमंत असतील अशातला भाग नाही. पण एक म्हणजे मला हे सामाजिक तिथलं भान जे दिसलं ना, ते मला खूप म्हणजे असं वाटलं, की नक्कीच आपण ह्यातले काही गुण आपण नक्की घेतले पाहिजेत. म्हणजे नक्कीच. आपल्याकडे आपण त्यांचे बरोबर. बाकीचे गुण घेतो, त्याबरोबर हेही गुण आपण घेतले पाहिजेत. खरंच, खरंच. आणि मला बरोबर आहे. तिथल्या लोकांनी इतके छान म्हणजे आमचे संबंध जमले. माझे अनेक तिथे कौटुंबिक पातळीवरही मित्र-मैत्रिणी जमले आणि मी असं म्हणू शकते, की भारताबाहेर सुद्धा मला घरं आहेत आज.
आणि आम्ही काही गोष्टी म्हणजे एकत्र सेलिब्रेट करायचो. आणि मी कदाचित माझ्या इथल्या आयुष्यात जेवढ्या वेळा पुरणपोळ्या केल्या नसतील तेवढ्या, म्हणजे एका वर्षात मी जवळजवळ 15-20 वेळा पुरणपोळ्या करून तिथल्या माझ्या मित्रमैत्रिणींना खाऊ घातल्या. अरे वा. त्यांना ते आवडल्या का खूप पुरणपोळ्या तिकडे? आवडल्या. त्यांना ते खूप म्हणजे कुतूहल वाटायचं की भोग कुठे दिसत नाही आणि आतमध्ये पुरण कसं पुरण भरलं. कसं? म्हणून त्याचा व्हिडिओ सुद्धा काढून त्यांना पाठवायचं तिथे. तिकडच्या ह्याच्यातून थोडस पुन्हा तुमच्या शालेय जीवनाकडे एका विद्यार्थ्याने विचारलेला प्रश्न आहे हा. की शालेय जीवनात तुम्हाला म्हणजे शिक्षण घेताना काही अडचणी आल्या का? आणखीन दुसरा एक त्याचा प्रश्न असा होता, मी बघते आणि नंतर तुम्हाला सांगते, पण आधी तो एक प्रश्न सांगा मला की तशा काही अडचणी आल्या का तुम्हाला, शालेय आणि जीवनात शास्त्रज्ञ होण्यासाठी काय करावं लागेल? हा, शास्त्रज्ञ होण्यासाठी वेगळं काही करावं म्हणजे मी तरी असं काही वेगळं केलं नव्हतं. हा. मुख्य तुम्ही शास्त्रज्ञ बना किंवा दुसरं काहीही बना, आपली जी जिज्ञासू वृत्ती आहे, म्हणजे कुठल्याही गोष्टीला आपण म्हणतो की क च्या बाराखडीतले सगळे प्रश्न विचारायला पाहिजे ना. म्हणजे ती वस्तू का आहे, हा. कशी झाली, कशाला आहे, केव्हा झाली, म्हणजे कुठली घटना असेल समजा, कशी होते, तर काय, हे क च्या बाराखडीतले सगळे जे प्रश्न आहेत ते आपण कायम, म्हणजे आपलं मन तसं असायला हवं. आणि विद्यार्थ्यांबरोबरच म्हणजे पालकांनाही मला असं, म्हणजे आपल्या समोर आता असतील कार्यक्रमामध्ये, तर असं आवडेल की आपण थोडंसं, मला हेही तिथे दिसून आलं की तिथे मुलं काही म्हणजे काहीही करत असतील तरी पालक त्यांना सोडून देतात. म्हणजे खरं तर आपल्या भाषेत मोकाट सोडून देतात की त्यांनी काहीही केलं तरी ते असं करू नको, तसं करू नको, तू पडशील, असं काही सांगत नाही. ते म्हणतील की हा पडला तर त्याला कळेल की इथे पाय ठेवलं की पडायला होतं. म्हणजे मुलांमधली ही वृत्ती आपण मारू नये याच्यासाठी, की समजा आपल्याला त्याचं उत्तर आलं नाही तरी मग आज तर इंटरनेट सारखं खूप मोठं साधन आहे आपल्याकडे शोधायला, कुठल्याही एक्सपर्टशी आपण कनेक्ट होऊ शकतो यात. तर ही जिज्ञासू वृत्ती आपण कायम ठेवली आणि सतत ठेवली पाहिजे. ती म्हणजे आपण शास्त्रज्ञ झालं म्हणजे ती आपली संपता कामा नाहीये. ती वस्तू आपण शास्त्रज्ञच असायला पाहिजे असं नाही, कुठल्याही फील्डमध्ये आपल्याला पुढे यायचं असेल तर आपण हे प्रश्न विचारणं आणि त्या दृष्टीने आपण मेहनत घेणं, जिद्द, चिकाटी, हे तर गुण आलेच, म्हणजे लागतातच ते प्रत्येक संशोधनाच्या क्षेत्रामध्ये. अनुपमाताई, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. मलाही मंडळी, एकदम मस्त अनुभव ना, म्हणजे हा कार्यक्रम संपूच नाही असं वाटतं. म्हणजे अनुपमाताई यांचं ओघवत्या वाणीतलं बोलणं आणि ती त्यांची माहिती त्यांनी सतत सांगत राहावी असं वाटतंय, पण वेळेचं बंधन आहे, त्यामुळे आपल्याला थांबावं लागेल. तर त्यांचा संदेश मात्र तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. एक आत्मविश्वास, जिज्ञासू वृत्ती आणि 100% देऊन मेहनत करणं हे खूप महत्वाचं आहे. तर असा मंत्र देणाऱ्या आणि आजचा कार्यक्रम अतिशय संस्मरणीय करणाऱ्या आजच्या प्रेरणादायिनी श्रीमती अनुपमा कुलकर्णी यांचे मनःपूर्वक आभार. आणि अर्थातच प्रेक्षक हो, तुमचेही आभार, कारण तुमची उपस्थिती आणि प्रोत्साहनामुळेच आपण हे कार्यक्रम असे आखू शकतो, वेगवेगळे कार्यक्रम आम्ही तुमच्या समोर आणू शकतो, ते तुमच्या प्रोत्साहनामुळे आणि तुमच्या उपस्थितीमुळे. तर हे कार्यक्रम अर्थातच तुम्ही तुमच्या परिचितांना सांगा, मराठी विज्ञान परिषदेबद्दल सांगा. मराठी विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळाला, फेसबुकला, आणखीन इंस्टाग्रामला, याशिवाय युट्यूबवरचे जे आमचे कार्यक्रम आहेत ते सुद्धा तुम्ही जरूर पहा आणि संकेतस्थळाला भेट देऊन वेगवेगळे कोणकोणते कार्यक्रम आहेत त्याची पण माहिती करून घ्या. मराठी विज्ञान परिषदेचे सभासद तुम्ही असालच, पण नसाल तर नक्की सभासद व्हा आणि परिषदेच्या विज्ञान प्रसाराच्या कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा, अशी तुम्हाला अतिशय नम्र विनंती. तर प्रेक्षक हो, पुन्हा एकदा अनुपमा कुलकर्णी यांचे आभार मानून हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद.